मित्रांनो, आज जे आहे ते लेक्चरमध्ये आपल्याला थोडं मल्टिपल विषयावरती चर्चा करायची आहे. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न जर असतील तर ते प्रश्न पण मी चर्चेला काय करणार आहे, आज घेणार आहे. मेनली मला आज ज्या विषयावरती चर्चा करायची आहे, एक तर आहे एक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. ऑलरेडी तुम्हाला तो इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट वगैरे माहित आहे. त्या इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टकडे आपल्याला का जाणं गरजेचं आहे, त्यामध्ये कशा पद्धतीचे रिटर्न्स जनरेट होऊ शकतात. जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची असेल तर आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली यूज केल्या असतील, जसं की म्युच्युअल फंड असेल, तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केले असेल, तुम्ही स्विंग ट्रेडिंग केलं असेल. पण तुम्हाला त्याच्या पुढे जर थोडंफार जायचं असेल, तुम्हाला मोठी अमाऊंट डिप्लॉय करायचं असेल, प्रॉपर रिस्क फॉलो करायचं असेल, प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल, प्रॉपर मार्केटमधला मोमेंटम पकडायचा असेल आणि सर्वात महत्वाचं मार्केटमधले जे एक्सपर्ट आहेत त्यांचे जर सर्व्हिस घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने आपल्याला घेता येते आणि कशा पद्धतीने आपल्याला प्रॉपर काम करता येणार आहे यावरती पण चर्चा करायची आहे. मित्रांनो, आपण पाठीमागच्या 5 ते 6 वर्षापासून मार्केटमध्ये अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम हे ब्रीद वाक्य घेऊन काम करतोय. आजपर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अर्थसाक्षरतेवरती काम केलं असेल, कोर्सेस केले असतील, युट्यूबच्या व्हिडिओ बघितले असतील, स्वतः शिकला असाल, स्वतः ट्रेडिंग केलं असेल, बऱ्याच गोष्टी केल्या असतील. पण मित्रांनो, आपल्यापैकी अर्थसाक्षर तर आज खूप लोक झालेत, पण अर्थसक्षम किती झाले आहेत हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि आजचा जो आपला मेन मुद्दा आहे, अर्थसक्षमता आपल्याकडे कशा पद्धतीने आणता येईल, आपलं फायनान्शियल प्लॅनिंग स्ट्रॉंग कशा पद्धतीने करता येईल आणि प्रत्येक डिसिजन घेत असताना ते प्रॉपर कसं घ्यायचं, त्याचे जवळपास 10 ते 11 मी मुद्दे काढलेत. हे 11 पॉइंट मित्रांनो असे आहेत की मे बी तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल लाईफ यामध्ये काय होऊ शकतं, चेंज करू शकतं. आता जस्ट मित्रांनो 7 वाजता एक मला रांची मधून कॉल आला होता एका रांची मधल्या माणसाचा. ओके, तो आर्मी मध्ये आहे आणि तिथं आपले मराठी काही बांधव आर्मी मध्ये आहेत, ते पण त्यांच्यासोबत ट्रेडिंग वगैरे करतात. मग त्यांनी सांगितले, भाऊ तुम्ही सरांसोबत एकदा चर्चा करा, बोला. जवळपास त्यांनी 13-14 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केलेलं आहे आणि आज रिटायरमेंटला आलोय म्हणाले. सर, आज माझी अशी कंडिशन आहे की आज 14 वर्षात मी जेवढा पगार मिळवला त्यातला एकही रुपया शिल्लक ठेवला नाही. मी सगळे पैसे काय केलेत, खर्च करून टाकलेत. मग त्यातले काही ट्रेडिंग मध्ये लॉस झालाय, थोडीफार इन्व्हेस्टमेंट केले, भावाला पैसे दिले, बहिणींची लग्न केले किंवा अजून मित्रांना कधी पैशाची गरज पडली, सर्वांना मोकळ्या हाताने मदत केली. मला वाटत होतं, म्हणलं की सर्वजण मला पैसे माझे परत देतील, पण आजपर्यंत सर एकानेही माझ्याकडे पैसे परत दिले नाहीत. आता मी पुढल्या 1-1.5 वर्षामध्ये रिटायर होणार आहे. मग आता मला प्रश्न पडला की सर मी नेमकं काय करायला पाहिजे, आता माझ्याकडे जे थोडेफार पैसे येणार आहेत ह्याच्यावर माझं फ्युचरचा गुजारा होईल का, असं खूप म्हणजे विनवण्या करून सर्व गोष्टी विचार होता. मला देखील खूप वाईट वाटलं. मित्रांनो मित्रांनो बघा, आपण कुठलेही नातेवाईक असतील, मित्र असतील, कुणालाही मागितलं का आपण लगेच पैसे देतो. पण आपल्याला पैसे देताना काय वाटत नाही, पण मित्रांनो ज्यावेळेला ते पैसे आपलेच आपल्याला महागारी घ्यायचे असतात ना, त्यावेळेला खूप वाईट वाटतं. मग आपण का वाईट वाटायची वेळ येते आपल्यावरती, कारण आपण प्रॉपर प्लॅनिंग केलेलं नसतं, प्रॉपर नियोजन केलेलं नसतं, प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केलेलं नसते किंवा प्रॉपर गायडन्स घेतलेला नसतो आणि त्याचमुळे आपण काय होतो, इमोशनल होतो बऱ्याच वेळेला. आणि बरेच जास्त तर आपण आर्थिक निर्णय हे इमोशनल बेसिसवर घेतलेले असतात. जसं की माझा मित्र जर एखादा प्लॅन घेत असेल, एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असेल, एखाद्या ठिकाणी फिरायला जात असेल, तर आपल्याला पण वाटतं की बाबा चला आपण पण या ठिकाणी फिरायला जायला पाहिजे, आपण पण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट ही एक अशी गोष्ट आहे ती दुसऱ्याची बघून कधीही स्वतः करायची नसते किंवा ती कॉपी करायची नसते, कारण तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी कॉपी करू शकता, पण इन्व्हेस्टमेंट हा एक असा प्रोडक्ट आहे मित्रांनो, तिथं जर तुम्ही कॉपी केलं तर तिथं तुम्ही फसण्याचे खूप सारे जास्त चान्स आहेत. मग मित्रांनो, आपल्याला जर अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम व्हायचं असेल, आज गरज कशाची, आपल्याला अर्थसक्षम होण्याची गरज आहे मित्रांनो. मग अर्थसक्षम तुम्ही कशा पद्धतीने होऊ शकता, तर ह्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे तर मित्रांनो, आपलं दरमहा येणारं उत्पन्न जे आहे हे आपल्याला प्रॉपर माहीत असलं पाहिजे. काय सांगतोय मी, खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्यापैकी काही लोकांना वाटेल सर त्यात काय अवघड आहे, मला 25,000 पगार आहे, 25,000 पगार येतो, 25,000 पैसा मी खर्च करून टाकतो, असं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटू शकतं. पण मित्रांनो, असे मी किती तर लोक बघितले, त्यांचं उत्पन्न 25,000 आहे, 30,000 आहे, 50,000 आहे, पण त्यांचा खर्च त्या महिन्याचा काय आहे, 25,000पेक्षा जास्त आहे, 50,000पेक्षा जास्त आहे. का का आपण जास्त खर्च करतो, याच्या पाठीमागे एक महत्वाचं कारण आहे मित्रांनो. ज्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा नोकरी लागते किंवा पहिल्यांदा आपल्याकडे पैसे येतात ना, त्यावेळेला आपल्याला खूप साऱ्या गोष्टी वाटतात की बाबा मी गाडी घेतली पाहिजे, मी 2 व्हीलर घेतली पाहिजे, मी फिरायला गेलो पाहिजे, मी चांगले कपडे घेतले पाहिजे, आयफोन घेतला पाहिजे किंवा मी डेमॉन्स्ट्रेशन केलं पाहिजे. आपण सर्वात मोठी मराठी माणूस चूक काय करतोय माहिती का, स्वतःकडे पैसा लागला का पहिल्यांदा डेमॉन्स्ट्रेशनच्या गोष्टी करतो. म्हणजे पैसा येणाऱ्या गोष्टी आपण करत नाही, हा आलेला पैसा जेवढा लवकरात लवकर बाहेर कसं जाईल ह्यासाठी आपला काय असतो त्या ठिकाणी प्रयत्न असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग असं जर व्हायचं नसेल
तर तुम्हाला कंपल्सरी मित्रांनो काय करता आलं पाहिजे, स्वतःचं बजेट करता आलं पाहिजे. जर तुम्हाला प्रॉपर जर तुमचं बजेट करता आलं तर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं वेल्थ देखील क्रिएट करू शकता. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. आता सर्वात महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे मित्रांनो, यामध्ये ज्यावेळेला आपल्याला बजेटचा प्रश्न येतो, तुम्हाला अक्षरशः नवल वाटेल मित्रांनो, पाठीमागच्या 1-2 वर्षापूर्वी ना आपल्याकडे इकॉनॉमिक्स टाइम्स नावाचं एक वर्तमानपत्र आहे, त्यांनी एक मनी सर्व्हे केला होता. त्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं होतं की भारतामध्ये 70% अशी लोक आहेत ज्यांच्याकडे महिन्याच्या अखेरेस एकही रुपया शिल्लक राहिलेला नसतो. आर यू ऍग्री? तुम्ही सहमत आहात का? तुमच्या बाबत असं होतंय का? पगार पहिल्या आठवड्यामध्ये येतो महिन्याच्या आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला दुसऱ्याला पैसे मागायची वेळ येते. असं झालंय का तुमच्या बाबत? येस ऑर नो? हा, येस ऑर नो? असं तुमच्या बाबत होतंय का की बाबा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपला 25-30 हजार 40 हजार पगार आलेला आहे आणि ज्यावेळेला महिना संपला त्यावेळेला आपल्याला दुसऱ्याला काय करावं लागतात, त्या ठिकाणी पैसे मागावे लागतात. ह्याच्या पाठीमागचं काय कारण आहे माहिती आहे का? खूप मित्रांनो 70% असे लोक आहेत भारतामध्ये ज्यांना महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पगार उद्या होणार आहे, परवा दिवशी होणार आहे म्हणलं का, त्याच्या अगोदरच्या 8 दिवसामध्ये पैशाची तजवीज करावी लागते. हात उसने पैसे दुसऱ्याकडून घ्यावे लागतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे का होतं? तर ह्याच्या पाठीमागं सर्वात महत्वाचं काय आहे, तर सातत्यानं महागाई वाढत आहे, पण त्या महागाईच्या बरोबर आपलं उत्पन्न वाढत नाही. त्यामुळं बजेटिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्ही जर प्रॉपर बजेट तयार केलं, बाबा ह्या महिन्यात माझा हो का, तुम्ही पैसा कुठं खर्च करायचा, किती खर्च करायचा हे तुम्ही तुमच्या इच्छेनं करा, काही अडचण नाही. कारण आपण पैसेच कशासाठी मिळवतोय? खर्च करण्यासाठी. पण मित्रांनो हा पैसा खर्च करत असताना एकदा तुम्ही रोजच्या रोज काय पैसा खर्च केला, कुठं पैसा खर्च केला, कशासाठी पैसा खर्च केला, एक 3 महिने फक्त खर्च लिहून ठेवा. किती? हा, रेकॉर्डिंग भेटणार आहे सर, 100% रेकॉर्डिंग ऍपमध्ये पण देईल आणि युट्यूबला पण देण्याचा प्रयत्न करेल. काय सांगतोय मी, तुम्ही प्रत्येक 3 महिने कंटिन्यू बेसिसवर दररोज 1 रुपया ना रुपयाचा खर्च लिहून ठेवा. एका बाजूला क्रेडिट, एका बाजूला डेबिट. आणि मित्रांनो जो पैसा तुम्ही खर्च करताय ना, हा तुमच्या फॅमिली सोबत बसून डिस्कस करा. प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्यातला 1 दिवस. काय? प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्यातला 1 दिवस तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत बसून चर्चा करा की बाबा आपण ह्या महिन्यात इतके पैसे कमवले आणि आपण या महिन्यात इतके पैसे खर्च केले. आता संसार आहे म्हटल्यानंतर, मुलं आहेत म्हटल्यानंतर, बायको आहे म्हटल्यानंतर, जबाबदाऱ्या आहेत म्हटल्यानंतर 100% पैसा हा खर्चच होणार आहे. पण पैसा कुठं खर्च होतोय हे सर्वांना एकदा बघू द्या घरातल्या. आणि यामुळे काय होतं माहिती आहे का, समजा घरामध्ये 4 मेंबर आहेत, 5 मेंबर आहेत, त्यातला एक मेंबर जर उधळपट्टी करत असेल, एक मेंबर जर जास्त पैसे खर्च करत असेल, तर तुम्ही 4-5 लोक घरातले बसून चर्चा केल्यानंतर लक्षात होईल, अरे हा पैसा जास्त खर्च करतोय, अनावश्यक ह्याचा खर्च जास्त आहे, याचा खर्च अनावश्यकतेपेक्षा कमी आहे, याचा सर्व खर्च प्रोडक्टिव्ह कार्यासाठी आहे. हे ज्यावेळेला लक्षात येतं ना, यातून मित्रांनो जवळपास असं एकदा सर्व्हे झाला होता, त्यामध्ये असं लक्षात आलं होतं की जवळपास महिन्याला, वर्षामध्ये तुमचे 40 ते 50 हजार रुपयांची बचत होते. असं केल्यामुळे काय होतं, 40 ते 50 हजाराची बचत होते वर्षामध्ये. आणि ही 40 ते 50 हजार ही खूप मोठी अमाऊंट झाली. पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना, आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम बनत असताना अजून एक मुद्दा जो आहे तो खूप महत्वाचा आहे मला वाटतं, तो म्हणजे इमर्जन्सी फंड. आज आपल्यापैकी किती लोकांकडे इमर्जन्सी फंड आहे? खूप कमी लोक इमर्जन्सी फंड ठेवतात. काय करतात, 5,000, 10,000, 15,000 पैसे ठेवतात. आता ज्या लोकांनी म्हटलं मग की सर आम्हाला काय करावं लागतं, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुसऱ्याला पैसे मागावे लागतात किंवा आमच्याकडले पैसे संपलेले असतात, याचा अर्थ काय झाला, या लोकांकडे लिक्विड फंड नाहीये किंवा या लोकांनी इमर्जन्सी फंड ठेवलेला नाही. आणि मित्रांनो अक्षरशः तुम्हाला नवल वाटेल, तुमच्याकडे कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षाचा जो पगार आहे तेवढा तुमच्याकडे पैसा कुठे असला पाहिजे, तुमच्या बँकेच्या एफडी मध्ये असला पाहिजे किंवा लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये असला पाहिजे. शक्यतो मित्रांनो तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये हा पैसा डिप्लॉय करा एफडी करण्यापेक्षा. पण का माहितीये का, बँकेमध्ये पण गेलं का विथिन एका दिवसात तुम्हाला पैसे मिळतात आणि लिक्विड फंडामध्ये देखील 24 ते 48 तासाच्या आत तुम्हाला पैसे मिळतात. पण बँकेमध्ये जर तुम्ही सेव्हिंग अकाउंटला जर पैसे ठेवले किंवा बँकेमध्ये जर एफडी केली तर नॅशनलाइज बँक 6 ते 7% रिटर्न देते. तुम्ही पतसंस्थेत गेला तर तिथं गॅरंटीचा थोडा प्रॉब्लेम आहे, सिक्युरिटीचा थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. तिथं तुम्हाला 10-11% रिटर्न देतात, पण तिथं रिस्क आहे. पण तेच जर तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये पैसे ठेवले तर जवळपास मित्रांनो 8 ते 9% आसपास रिटर्न देणारे असे भरपूर लिक्विड म्युच्युअल फंड आहेत. त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तुम्ही हा पैसा ठेवला पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला अक्षरशः नवल वाटेल,
आता तुम्ही कोरोनामध्ये बघितलं असेल किंवा अन्य परिस्थितीमध्ये देखील बघितलं असेल. आता सध्या जर आयटी कंपन्यांचे रिझल्ट आहेत, बऱ्याच आयटी कंपन्या लोकांना कामावरून काढून टाकत आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला मार्केटमधल्या चढ उतारामुळे कित्येक लोकांच्या नोकरी जातात. मग अशा वेळेला मित्रांनो, ज्यावेळेला आपली नोकरी जाते ना, अशा वेळेला एकतर आपल्याला गोल्ड लोन घ्यावं लागतं किंवा कर्ज घ्यावं लागतं किंवा निधी नसल्यामुळे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ना, ही आपल्याला त्या ठिकाणी ब्रेक करावी लागते. आणि मित्रांनो, तुम्ही थोडं थोडं पैसे करून ज्यावेळेला एक वेल्थ क्रिएट करण्यासाठी पैसा साठवून ठेवता आणि हा पैसा ज्यावेळेला तुम्ही फक्त प्रॉपर प्लॅनिंग केलं नसल्यामुळे ज्यावेळेला मोडावा लागतो ना, त्यावेळेला तुम्ही अक्षरशः 4 ते 5 वर्ष त्या ठिकाणी पाठीमागे जातात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्हाला अक्षरशः नवल वाटेल मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये 60% लोकांना पर्सनल लोन घ्यावे लागली. का? नोकऱ्या लोकांच्या गेल्या होत्या, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि या संदर्भात मित्रांनो, नाबार्डनं सर्व्हे देखील केला होता. ऑल इंडिया फायनान्शियल इन्क्लुजन सर्व्हे जो झाला होता, त्यामध्ये त्यांनी हे क्लिअर सांगितलं होतं की जवळपास 48% अशी लोक आहेत आपल्या इकडं, जे लोक कुठल्याही पद्धतीचा इमर्जन्सी फंड ठेवत नाहीत किंवा या लोकांकडे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे राहत नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे इथून पुढे तुम्हाला प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर तुमच्याकडे कंपल्सरी बँकेमध्ये एफडी किंवा लिक्विड म्युच्युअल फंड असला पाहिजे. कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षाचा जो पगार आहे तेवढी अमाऊंट तुम्ही ऑलवेज काय केली पाहिजे, बाजूला काढून ठेवली पाहिजे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुमच्यापैकी बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का मित्रांनो. ह्या 8-15 दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा ह्या 2025चा जर विचार केला तर रेल्वेचे किती ऍक्सिडेंट झाले बघितले का मोठमोठे. त्याचबरोबर विमानाचे किती ऍक्सिडेंट झाले बघितल्या. या आठवड्यात तर 2 का 3 विमानं पडलेत. आता मी हे पडलेत का सांगतोय, किंवा भारतात सर्वात जास्त मृत्यू पावणाऱ्या लोकांचा जर डेटा काढला तुम्ही क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या वेबसाईटला जाऊन, तर मित्रांनो सर्वात जास्त लोक कुठं मरतात तर ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर होतात, ऍक्सिडेंटमध्ये जखमी होतात. मग अशा कंडिशनला मित्रांनो ना, हो का, मला एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो, खूप सिंपल प्रश्न आहे. ओके, आता तुमच्यापैकी बरेच जण समाजामध्ये वावरणारे फिरणारे मोठा मित्र परिवार नातेवाईक असणारा वर्ग आहे तुम्ही, बरोबर आहे का. समाजाला तुम्ही उघडे डोळे ठेवून बघता किंवा पाहता. ओके, मी माझं एका जवळचं एक्झाम्पल सांगतो, मी लांबचं पण सांगत नाही. माझे एक XYZ रिलेटिव्ह एक्सपायर झाले. काय? काळजीपूर्वक ऐका काय सांगतोय मी. एक XYZ रिलेटिव्ह एक्सपायर झाले. मित्रांनो, एक्सपायर झाल्यानंतर स्वतःचे आई वडील असतील, स्वतःचा सक्का भाऊ असेल, ज्या भावासाठी त्यांनी आयुष्यभर शिक्षणासाठी त्याच्या पैसे खर्च केलं, लागेल जेव्हा तेवढी मदत केली. भाऊ एक्सपायर झाल्यानंतर पहिल्यांदा हे तिघं पुढे आले आणि त्याचं जेवढं काय आहे ना ते सगळं स्वतःकडे काढून घेतलं. त्याची घर असेल, त्याची प्रॉपर्टी असेल, बाकीचं गोल्ड असेल, आणि त्याची पत्नी असेल, त्याची मुलं असेल, त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिलं. असं कितीतरी ठिकाणी होतं. किंवा 2 भाऊ आहेत, एखादा भाऊ एक्सपायर झाला, तर असे किती भाऊ आहेत आज समाजामध्ये, असे किती जवळचे नातेवाईक आहेत, ते पुढे येऊन डायरेक्ट म्हणतात, बाबा तुझं जे कर्ज आहे मी स्वतः फेडतो, तुझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च मी सगळा उचलतो, तुझी पत्नी पाठीमागे राहिली, तिला कधीही अडचण आली तर मी सगळा खर्च देतो. अशी म्हणणारी लोक आज किती आहेत समाजामध्ये सांगा, आहेत का? तुम्ही तुमच्या आजूबाजूला आठवून बघा. ती व्यक्ती गेल्यानंतर 8 दिवस 10 दिवस 15 दिवस आपल्याला सहानुभूती असते, आपण जातो, सांत्वन करतो, पण ऍक्च्युअली रियालिटी काय आहे? पैशाच्या फ्रंटवरती, मनीच्या फ्रंटवरती जर बघितलं, रिअर आहेत, रिअर. हजारात एक सुद्धा व्यक्ती तुम्हाला अशी सापडणार नाही की बाबा करता व्यक्ती गेल्यानंतर त्या घराला पूर्ण सपोर्ट करणारी व्यक्ती दुसरी तयार होते घरातले, स्वतःच्या सख्या घरातले, स्वतःच्या रक्ताचे लोक देखील मित्रांनो त्या ठिकाणी तयार होत नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग यासाठी गरज काय आहे, काय महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला नवल वाटेल, मगाचे म्हणलं की बाबा इथं विमान अपघात ज्यावेळेला अहमदाबाद मध्ये झाला, त्या विमान अपघातामध्ये एक्सपायर झालेल्या सगळ्या लोकांना टाटा ग्रुपनं काय केलं, 1-1 कोटी 2-2 कोटीचा कव्हर दिला. त्यांचा इन्शुरन्स नाही, त्यांना देखील दिला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, ह्या लाईफ मध्ये सर्वात जास्त जर महत्वाचं काय असेल तर तुमच्याकडे प्युअर टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. किंवा तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे, बरोबर आहे का, त्याच्या कमीत कमी 10 ते 15 पट तुमच्याकडे कव्हर असणं गरजेचं आहे. तुम्ही वर्षाला जर 10 लाख कमवत असाल तर कमीत कमी 1 कोटी ते 1.5 कोटीपेक्षा जास्तीचा टर्म इन्शुरन्स तुमच्याकडे असलाच पाहिजे मित्रांनो. ही गरज आहे. काय सांगतोय मी, इन्शुरन्स ही माणसाची बेसिक नीड आहे. जसं की अन्न, वस्त्र, निवारा हे जशा बेसिक नीड्स आहेत ना, एज्युकेशन जसं बेसिक नीड्स आहे, हेल्थ जसं बेसिक नीड्स आहे, तसं मित्रांनो टर्म इन्शुरन्स देखील बेसिक नीड आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
मित्रांनो, एखादी व्यक्ती गेल्यानंतर मान्य आहे, त्या व्यक्तीच्या पाठीमागे जी लोक राहिली त्यांना पैसे मिळतात, गेलेला व्यक्ती माघार येत नाही, मान्य आहे. पण मित्रांनो, सर्वात वाईट अवस्था जर कोणाची होत असेल, जाणाऱ्या व्यक्तीला काही, त्या व्यक्तीचं पाठीमागे काही तटत नाही, पण जी व्यक्ती मागे राहते ना, त्या लोकांना आयुष्यामध्ये जो आर्थिक संघर्ष करावा लागतो, पैशासाठी जे वनवन करावे लागते, जो संसार रस्त्यावर येतो ना, तो खूप महत्वाचा असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं प्रत्येकाचा कमीत कमी 1 कोटी, 1.5 कोटी, 50 लाखाचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे. मित्रांनो, मार्केटमध्ये मल्टिपल कंपन्याज आहेत, कुठल्याही कंपनीचा कंपॅरिझन प्रॉपर करून कुठूनही तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्या, काही अडचण नाही, पण कंपल्सरी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, दुसरा एक महत्वाचा कव्हर आहे हेल्थ इन्शुरन्स. मित्रांनो, अलीकडे जर बघितलं तुम्ही तर असे लाखो लोक आहेत ज्या लोकांनी एक एक रुपया जो गोळा करून ठेवला होता, ओके, साठवून ठेवले होते, 4 लाख असतील, 5 लाख असतील, 10 लाख असतील, 15 लाख, 20 लाख, कशासाठी गोळा करून ठेवले? मुलांचं शिक्षण असेल, मुलांचं लग्न असेल, स्वतःचं रिटायरमेंट असेल, यासाठी लोक काय करतात? हा पैसा गोळा करून ठेवतात. पण मित्रांनो, तुमच्याकडे प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा फॅमिली मेंबर मधला ऍक्सिडेंट झालेला असतो, किंवा एखाद्या व्यक्तीला अचानक कॅन्सर सारखा आजार होतो, किंवा हार्ट सारखा प्रॉब्लेम येतो, किंवा अजून कसला तरी आजार होतो, आणि त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेल्यानंतर काही दिवसामध्ये 4, 5, 10 लाखाचं बिल होतं, आणि जे 8, 10, 15 वर्षात तुम्ही पैसे साठवून ठेवले होते ना, त्यातले 70-80% पैसे 8 ते 10 दिवसात, 15 दिवसात संपतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा हेल्थ इन्शुरन्स असेल, टर्म इन्शुरन्स हा मरण्यासाठी घेतला जातो किंवा आजारी पडण्यासाठी घेतला जातो. नाहीये मित्रांनो, तुम्हाला सिक्युअर करण्यासाठी घेतला जातो. आणि ज्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असतो ना, हेल्थ इन्शुरन्स असतो, ती लोक सहजासहजी आजारी पडत नाहीत, असा क्लिअर रिपोर्ट किंवा सर्वे आहे इन्शुरन्स कंपन्यांचा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा कितीतर गोष्टी आजूबाजूला घडलेल्या आहेत आपल्या, की बाबा पैसे आहेत शिल्लक, मान्य आहे, पण ते पैसे हॉस्पिटलला संपले. मग जे 10 वर्ष, 15 वर्ष कष्ट करून पैसा शिल्लक ठेवला होता, तो पैसा एका वेळेला दणक्यात काय होतो? संपतो. त्यामुळे मित्रांनो, 15, 20, 25 हजार, 30 हजार रुपये मध्ये तुम्ही 10 लाख, 15 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स काय करू शकता? घेऊ शकता. त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत, वेगवेगळ्या वेबसाईटला जावा, कंपॅरिझन करा, युट्यूबला व्हिडिओ बघा, त्याचा अनालिसिस करून तुमच्यासाठी एक प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे, आणि तो तुम्ही प्रत्येकानं घेतला पाहिजे, असं मला काय होतं या ठिकाणी वाटतंय. त्यामुळे हे मी तुम्हाला काय करतोय, इतकं काळजीपूर्वक सांगत आहे. मित्रांनो बघा, हेल्थ इन्शुरन्सचं मी एकच एक्झाम्पल सांगतो. तुम्ही आज तुमच्या वहीवरती, कागदावरती अशी 3 ते 4 नावं लिहून ठेवा. तुम्ही आजारी पडल्यानंतर, घरातला कर्ता व्यक्ती आजारी पडल्यानंतर, काय सांगतोय हा मुद्दा खूप महत्वाचा. जी व्यक्ती घरामध्ये कर्ता आहे, जी व्यक्ती कामधंदा करतोय, जी व्यक्ती नोकरीला जाते, ती व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याच्या दवाखान्यासाठी 5 ते 6 लाख रुपये हो की माझ्याकडून घेऊन जा, असे म्हणणारे तुमच्याकडे किती लोक आहेत? घरात जर तुमची बायको असेल, मुलं असतील, मुले असतील, ते आजारी पडतील तर सगळे नातेवाईक येतील, तुम्हाला पैसे देतील. का? कारण तुम्ही कमवते व्यक्ती अजून जिंदा आहे ना, ही जातोय कामाला, हा काहीतरी करून देईल. पण जी कमवणारेच व्यक्ती आजारी पडली तर मित्रांनो, जवळचे नातेवाईक देखील जवळ थांबत नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जसा बिलाचा प्रश्न समोर येतो, पैशाचा प्रश्न जवळ येतो, तसं लोक अंग काढून 2 मिनिटात कुठं गायब होतील, फोन आलाय काय तर निमित्त काढून तुम्हाला कळणार देखील नाही. जर तुमच्याकडे 3 ते 4 नावं अशी असतील जी माझ्या हॉस्पिटलचा सर्व ही लोक खर्च करू शकतात, आणि मी जेव्हा माघारी पैसे देईल त्यावेळेला ते घेऊ शकतात, अशी जर तुमच्याकडे लोक असतील तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सची गरज नाही. जर अशी लोक तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स. आता बघा, अनिलनं खूप चांगला प्रश्न विचारला की बाबा हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स मध्ये काय फरक आहे? मित्रांनो, तुमची 4 व्हीलर गाडी असते, 2 व्हीलर गाडी असते, त्याचा आपण इन्शुरन्स करतो. गाडीचा जर ऍक्सिडेंट 1 वर्षात नाही झाला तर ते पैसे राहतात गाव शिल्लक नाही, बुडीत जातात ते पैसे, तुम्हाला परत पुढल्या वर्षी पैसे भरावे लागतात. सेम त्याच पद्धतीनं टर्म इन्शुरन्स मध्ये देखील असतं. थोडक्यात ही जी आपली जवळपास शेकडो कोटीची प्रॉपर्टी आहे, ही जी प्रॉपर्टी की ते जवळपास 100 कोटी रुपये जरी दिलं तरी ही प्रॉपर्टी परत येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या प्रॉपर्टीचा तुम्ही एक टर्म घेतला पाहिजे, एक प्रोटेक्शन घेतलं पाहिजे. पाठीमागे ज्या वेळेला मी क्लायंटला भेटलो होतो ना, त्याने खूप भारी सांगितलं मला, भारी म्हणजे मी शॉकच झालो खरं सांगायचं म्हणजे. सर, माझ्यावरती 30-40 लाखाचं लोन आहे, माझी 50 लाखाची टर्म इन्शुरन्स पॉलिसी, त्यामुळे मला काही गरज नाही. किती मोठी लोक चूक करतात बघा. लोन घेतलं, कंपल्सरी बँकवाले तुम्हाला बँकेच्या बाहेर सोडत नाहीत टर्म इन्शुरन्स 10 लाखाचा कव्हर घेतल्याशिवाय. बरोबर आहे का? तुम्ही कुणाला सिक्युअर करताय? तुम्ही बँकेला सिक्युअर करताय, तुमच्या फॅमिलीला सिक्युअर करत नाही.
तुम्ही जर एक्सपायर झाला, समजा मी एक्सपायर झालो, कोणी एक्सपायर झाला, कोणी होऊ नये, ऍक्च्युली काय करतो आपण त्या ठिकाणी, त्या बँकेला सिक्युअर करतो, फॅमिलीला सिक्युअर करत नाही. पहिल्यांदा फॅमिलीला सिक्युअर करा. टर्म इन्शुरन्स काय असतो, नॉन रिफंडेबल असतो, रिफंडेबल पण मिळतात, नाही असं नाही. 25-30 हजार रुपये देऊन 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स घेता येतो. जर काय झालं तरच पैसे मिळणार, काय नाही झालं तर पैसे बुडीत जातात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग साधारणतः वयाच्या 60व्या वर्षापर्यंत टर्म इन्शुरन्स घ्यावा असं म्हणलं. हेल्थ इन्शुरन्स मध्ये 10 लाखापर्यंत जर कव्हर घेतला तर प्रत्येक फॅमिली मेंबरला 10 लाखापर्यंतचा कव्हर जो आहे तो काय होतो त्या ठिकाणी मिळतो. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. ओके, मी सांगेल सर, त्याचं पण सांगेल तुम्हाला. प्रत्येक 5,000ची SIP केली तर काय होतं काय नाही ते सांगतो. मित्रांनो, अजून एक खूप महत्वाचा प्रश्न आहे पर्सनल फायनान्सच्या संदर्भात, तो म्हणजे लोनचं मॅनेजमेंट कसं करायचं, कर्जाचं व्यवस्थापन कसं करायचं. मित्रांनो, तुम्हाला जो पगार आहे ना, त्या पगाराच्या 40% जास्तीचा कधीही EMI तुमचा आला नाही पाहिजे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला जो सॅलरी आहे ना, ह्या सॅलरीच्या 40% जास्तीचा EMI कधी देखील असता कामा नये, तो त्यापेक्षा कमी असला पाहिजे. दुसरं, पर्सनल लोन आयुष्यात कधीही घेऊ नका. पर्सनल लोन इतकं खराब फायनान्शियल प्रोडक्ट या जगात दुसरं कुठलंही नाही. हजारो लोकांना अक्षरशः रसातळाला घेऊन जाण्याचं काम कोणी केलंय, पर्सनल फायनान्सनं केलेलं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. टक्केवारीवरची कर्ज आयुष्यात कधीही घेऊ नका. काय सांगतो, हे खूप महत्वाचं आहे. जर क्रेडिट कार्ड कधीही आयुष्यामध्ये वापरू नका. तुम्हाला उधळपट्टी लावण्याचं काम कोण करतं, तर क्रेडिट कार्ड करतं. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. त्यामुळं ह्या गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत, यावरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. आणि अक्षरशः मित्रांनो, आपल्याकडे आपली जी रिझर्व्ह बँक आहे, ही प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 6 महिन्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट जनरेट करते. यामध्ये क्लिअर सांगितलंय मित्रांनो, आज भारतातली 44% कुटुंब हे EMI वर जीवन जगत आहेत. 44%, म्हणजे थोडक्यात प्रत्येक दुसरा नोकरदार व्यक्ती आज कर्ज घेतोय. का कर्ज घेण्याची आज वेळ का आली तुमच्यावर, अलग लक्षात काय सांगतोय, आज प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला नोकरदार कर्ज घ्यावं लागतंय. ही कर्ज घेण्याची वेळ का आली त्या व्यक्तीवर, कारण त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केलेलं नाहीये, प्रॉपर नियोजन नाहीये. अचानक मनामध्ये आलं घर घ्यायचंय, घर घेऊन टाकलं 40-50 लाख कर्ज काढून. अचानक वाटलं 4 व्हीलर गाडी घ्यायची, 1 रुपया जवळ नाही, डायरेक्ट 70-80-90% लोन केलं, थोडंफार पैसे डाऊन पेमेंट घेतलं, कार गाडी घेतली, हप्ते भरताना वांदे होतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अशा चुका मित्रांनो तुम्ही आयुष्यात कधीही करू नका. आणि तुम्हाला माहितच असेल, बाय नाव पे लेटर सारख्या खूप म्हणजे खूप स्वप्नाळू, खूप आकर्षक जाहिराती तुम्हाला दिसतात, डिस्काउंट आहे असं दिसतं. मित्रांनो, आज तरुण पिढी अक्षरशः बर्बाद होते. आणि आज कित्येक तरुण वयाच्या 25व्या 30व्या वर्षी कर्जाच्या विळाख्यात अडकत आहेत. आणि मित्रांनो, सगळी व्यवस्थाच अशी करण्यात आली आहे कर्जाची. तुम्हाला नोकरी लागली, लगेच लोक येतात, बाबा कर्ज घे, कार गाडी घे, घर घे, आम्ही कर्ज देतो, स्वस्त कर्ज देतो. पण मित्रांनो, स्वस्त वगैरे काही असत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. प्रॉपर प्लॅनिंग करा आणि त्यानंतर ह्या गोष्टी तुम्ही एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. हे जर प्लॅनिंग न करता जर तुम्ही ह्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या तर प्रॉब्लेम येणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करता आली पाहिजे. मित्रांनो, आज भारताचा जर विचार केला तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, PPF मध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते, EPF मध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. त्याचबरोबर तुम्हाला NPS मध्ये योजना गुंतवणूक करता येते, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीचे ऑप्शन भरपूर आहेत, पण माझ्यासाठी योग्य कुठलं आहे, माझ्या रिस्कला योग्य कुठलं गुंतवणूक असेट क्लास आहे, हेच लोकांना माहित नाही. आता जस्ट 3 ते 4 दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे बघा. एक माझा मित्र आहे, जवळचा प्राध्यापक आहे, चांगला इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक आहे. ओके, इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक आहे. आणि मित्रांनो, एका स्टॉक मध्ये सगळे पैसे टाकलेत. किती? एका स्टॉक मध्ये सगळे पैसे, आणि स्टॉक फक्त 10 ते 12% खाली आलाय ऍव्हरेज त्याच्या प्राइस पेक्षा. तर अक्षरशः त्याचं पाय जमिनीवर टेके नाहीत, इतका घाबरलाय. काय होतं काय नाही, किती स्टॉक पडतोय काय नाही. बाबा, तुम्हाला प्रॉपर फायनान्सचं नॉलेज असताना जर तुम्ही एका स्टॉक मध्ये सगळे पैसे ठेवत असाल तर ह्याच्या इतकी मोठी रिस्क दुसरी कुठली नाही. प्रॉपर तुम्हाला अलोकेशन करता आलं पाहिजे एका स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना. आता मित्रांनो, म्युच्युअल फंड कंपन्यांकडे कमी पैसा आहे का? 30-40-50 हजार कोटी रुपये आहेत. किती? 30-40-50 हजार कोटी रुपये म्युच्युअल फंड कंपन्या. कुठलीही कंपनी 5% 6%च्या वर एका स्टॉक मध्ये पैसा लावत नाही. का? कारण त्यांनी प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट केलं. मग हे आपण कधी शिकणार, कधी सुरू करणार, हे खूप महत्वाचं आहे.
मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मुलीचं लग्न आहे ना, तर मुलीच्या लग्नासाठी वेगळी एसआयपी सुरू करा आणि त्या एसआयपी ला नाव द्या, तुमच्या मुलीचं नाव द्या. तुम्ही जर तुमच्या मुलीचं त्या एसआयपी ला नाव दिलं ना, तर जिंदगीत तुम्ही कधीच ती एसआयपी बंद नाही करणार. तुमच्या मुलाचं शिक्षणासाठी तुम्ही एसआयपी सुरू केले ना, तर त्या मुलाचं नाव द्या त्या एसआयपी ला. तुम्ही ती एसआयपी कधीच बंद करणार नाही. मित्रांनो, मध्येच एक डेटा आला होता, जवळपास 1 कोटी एसआयपी गेल्या 2 महिन्यात बंद झाल्या भारतात. का? यातल्या 95% एसआयपी ह्या डायरेक्ट मोडच्या एसआयपी होत्या. म्हणजे डायरेक्ट मला कुणी तर सांगितलं, कुठं तर व्हिडिओ बघितला, कुठली तर जाहिरात बघितली, एसआयपी सुरू करायच्या, लगेच केली सुरू. गायडन्स नाही, मार्गदर्शन नाही, कुठला फंड निवडायचा आहे, राईट फंड माझ्यासाठी कुठला आहे, कुठल्या फंडामध्ये ओव्हरलॅपिंग होते, काही बघायचं नाही, डायरेक्ट घ्यायचं. अशा एसआयपी बंद होतात. पण त्या एसआयपीला जर तुम्ही इमोशनल अटॅचमेंट दिली, म्हणजे माझ्या रिटायरमेंटसाठी एसआयपी आहे, मित्रांनो, किती जरी अडचण आली ना, तुम्ही एसआयपी मोडणार नाही. तुम्ही जर ठरवलं असेल, माझ्या मुलीचं लग्न शाही थाटामध्येच करणार, मुलीच्या लग्नामध्ये मी 15 लाख 20 लाख रुपये खर्च करणार आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही आतापासून प्लॅनिंग करून जर एसआयपी सुरू केली असेल ना, तुम्हाला किती अडचण येऊ द्या मित्रांनो, तुम्ही त्या एसआयपीला हातच लावणार नाही. आणि जर तुम्ही असेच एसआयपी सुरू केली असेल, चला आपल्याला 3-4 एसआयपी सुरू करायचे, आपल्याकडे पैसे येतात, मित्रांनो, ती एसआयपी तुमच्या शेवटपर्यंत जात नाही. का? गरज पहिल्यांदा पडली का पहिल्यांदा तुम्ही ती एसआयपी मोडणार. का? कारण तुम्ही त्याला गोल सेट केलं नाही, त्याला तुम्ही इमोशनल अटॅचमेंट दिलं नाही. आणि इन्व्हेस्टमेंट ही ऑलवेज गोल बेस्ड असली पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोल्स काय आहेत माणसाचे? स्वतःचं घर. आज सिटीमध्ये काय परिस्थिती आहे बघा, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना विचारा, भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना विचारा, काय परिस्थिती आहे. स्वतःचं घर, त्या एसआयपी त्यासाठी सुरू केली पाहिजे. मुलांचं शिक्षण, आज शिक्षणावरचा खर्च प्रचंड वाढलाय मित्रांनो. आज मेडिकलला जर मुलांना घालायचं म्हणलं, तर कमीत कमी 1 कोटी खर्च यायला लागला एमबीबीएस ला. मुलांचं लग्न, मुलांचं शिक्षण, वैद्यकीय खर्च असेल, 13-14% इन्फ्लेशन वाढतं, एज्युकेशनल आणि मेडिकल इन्फ्लेशन. त्यानंतर स्वतःचं रिटायरमेंट असेल, स्वतःची 4 व्हीलर असेल. मित्रांनो, माणसाच्या 4 ते 5च गरजा आहेत. एकदा लग्न झालं तर त्याच्या पुढचं नवीन टार्गेट एकच असते, स्वतःचं घर, स्वतःची 4 व्हीलर, स्वतःचा बंगला, ओके, मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न आणि रिटायरमेंट. 5 ते 6 गोष्टी आहेत. संपली जिंदगी, संपली ह्या 4 ते 5 गोष्टीनंतर. ह्याच्या व्यतिरिक्त नाहीच काय. हे मेन टार्गेट आहे तुम्ही, आणि त्याच्यासाठी तुम्हाला सुरू, आणि जेवढं तुम्ही लवकर ह्या सर्व गोष्टींचा प्लॅनिंग कराल ना, तेवढ्या ह्या सगळ्या गोष्टी इझिली अचीव्ह होतात. 500, 1000 रुपये, 2000च्या एसआयपीने हे सगळे टार्गेट पूर्ण होतात. ते जर तुम्ही डायरेक्ट 3-4 वर्षावर तुमचं टार्गेट आले त्यावेळेला सुरू केलं म्हटलं, तर जेवढा पगार आहे ना, तेवढी जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी तुमचं ते टार्गेट अचीव्ह होत नाही. का? कारण तुम्ही त्याला उशीर केलाय. इन्व्हेस्टमेंट ही एक अशी आहे मित्रांनो, ती लॉंग टर्म आहे. तुम्ही टाइम दिला पाहिजे त्याला. जर टाइम दिला तर डेफिनेटली ते तुम्हाला रिवॉर्ड करतं. आणि ह्याच्यासाठी एसआयपी हे बेस्ट वे आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. स्वतःचं डोकं न लावता, कुठलीही रिस्क न करता, कुठलाही टाइम त्यासाठी न देता, गाडीचं तिकीट काढायचं, बसमध्ये बसायचं आणि कुठं उतरायचं कंडक्टरला सांगा, कंडक्टर तिथं नेऊन सोडतो तुम्हाला. ह्याला एसआयपी म्हणतात मित्रांनो. सेम त्याच पद्धतीनं बाकीचे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट देखील आहेत, जसं की स्मॉल केस. मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर ते सांगेल, जिथं मी आज तुम्हाला म्हटलं होतं बाबा आपल्याकडे एक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे, ऍडवायझरी आहे, ते पण मी तुम्हाला पुढे जायचं सांगेल. मित्रांनो, रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करा. मित्रांनो, तुमच्यापैकी किती लोकांनी आतापर्यंत रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग केलंय हो? किती लोकांनी तुमच्यापैकी रिटायरमेंटसाठी जर प्लॅनिंग केलं असेल तर वाय टाईप करा, केलं नसेल तर एन टाईप करा. रिटायरमेंटसाठी तर माझं प्रॉपर प्लॅनिंग सुरू आहे. येस असेल तर वाय टाईप करा, नो असेल तर एन टाईप करा. हे सांगतो ते बघ. म्हणजे बघा, 50% जास्त लोकांनी कुठलंही प्लॅनिंग केलं नाही. एखादं डॉक्टर सारखी व्यक्ती जर फायनान्शियल प्लॅनिंग केलं नसेल रिटायरमेंटचं, तर अवघड गोष्ट आहे. बघा, 50% जास्त लोकांनी रिटायरमेंटचं कुठलंही प्लॅनिंग केलं नाही. आज मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला काय, आज तुमच्या आजूबाजूला जाऊन बघा, तुमच्या गल्लीमध्ये जाऊन बघा, एका फॅमिलीला 3 ते 4 मुलं आहेत. 3 ते 4 मुलं. किती? 1 नाही, 2 नाही, 3 ते 4 मुलं आहेत. ती 4ही मुलं वायली राहतात, आई वडील वेगळ्या ठिकाणी राहतात, आणि त्या आई वडील स्वतःचा खर्च स्वतः करतात, मुलं देत नाहीत. का? त्यात जर आई वडिलांनी प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलं असतं, इन्व्हेस्टमेंट केली असते, पैसा शिल्लक ठेवला असता, तर आज ती मुलं त्यांच्या जवळून लांब गेली नसती. का? ती मुलं तिथंच थांबली असते, आई बापाला सांभाळ. का? आई बापापाशी पैसे आहेत भरपूर.
हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला प्रत्येकाला रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करता आलं पाहिजे मित्रांनो. भलेही तुम्ही 20,000 30,000 सोडा, कमीत कमी 500 पासून तर सुरुवात करा, 1000 रुपयापासून तर सुरुवात करा एसआयपीला. हे खूप गरजेचं आहे. जशी अमाऊंट येईल तसं वाढवा, सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो. आज लग्न होऊन 10 वर्ष झालं, आठवतंय का बघा तुम्हाला? ज्यांची ज्यांची लग्न झाली ना, लग्न होऊन 10 वर्ष कधी झाली, मुलं 10वीला कधी गेली, मुलं 12वीला कधी गेली, मुलं लग्नाला आली कधी आली, कळलंय का बघा आठवून? मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये लग्न झाल्यानंतर पुढलं 15 वर्ष बुलेट ट्रेन सारखे निघून जातं. काय? एकदा तुमचं लग्न झालं किंवा एकदा तुम्हाला नोकरी लागली, तिथून पुढची 15 वर्ष तुम्ही असं करून असं बघेपर्यंत संपतात. ही रियालिटी आठवून बघा तुमच्यापैकी किती लोकांना मान्य का नाही तुम्हाला मी जे म्हणतोय ते? लग्न झाल्यानंतर किंवा नोकरी लागून 10 वर्ष 15 वर्ष झाली, आजपर्यंत आपण काय केलं आठवून बघा. काय शिल्लक ठेवलं, काय प्लॅनिंगसाठी पैसा वापरला? सर, 1-1 लाख रुपये पगार असणारी लोक देखील आज पैसे मागतात का? बिझनेस सुरू करायचा आहे, त्यासाठी प्लॅनिंगच केलं नाही, पण बिझनेस सुरू केला आज का? मित्रांकडून, ह्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेऊन. ही फॅक्ट आहे मित्रांनो, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं. हे जर तुम्ही नाही समजला तर खूप अवघड आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो, अजून एक बघा, हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. ओके, खूप म्हणजे खूप मोठा. मी सांगेल सर तुम्हाला, प्रश्न पण घेईल, त्याच्यावर पण आपण चर्चा करू, काही अडचण. मित्रांनो बघा, तुम्हाला मालमत्ता ओळखता आल्या पाहिजे त्या. ओके, स्थावर मालमत्ता कुठले, चांगल्या मालमत्ता कुठल्या ते ओळखता आलं पाहिजे. बरेच लोक फ्लॅटमध्ये, घरामध्ये, शेतीमध्ये किंवा अजून कुठल्या तर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. मित्रांनो, मी तर ह्या विचाराचा आहे, तुम्ही रिअल इस्टेटमध्ये 100% इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. प्रत्येकाच्या असेट क्लासमध्ये, प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये तुमच्याकडे हे असेट असले पाहिजे. घर असेल, प्लॉट असेल, जमीन असेल, स्थावर मालमत्ता ही असलीच पाहिजे. पण ती किती असावी हे पण मर्यादित आहे. अशी कितीतर लोक बघितलेत, माझे सहकारीच आहेत काय, त्यांनी पुण्यामध्ये 2-2, 3-3 फ्लॅट घेतलेत. किती? 2-2, 3-3 फ्लॅट घेतलेत पुण्यामध्ये, आणि म्हणतात सर 10,000 भाडे येते, 12,000 भाडे येते. बाबा, तुम्ही 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट करून महिन्याला 10,000 भाडं घेत असाल तर त्याच्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा, कुठं बसते, कुठल्या गणितात बसते. आणि समजा उद्या ती प्रॉपर्टी विकायची म्हटलं तर एका दिवसात विकली जात नाही ती प्रॉपर्टी. कमीत कमी 4 ते 6 महिने लागतात ती प्रॉपर्टी विकायसाठी. मित्रांनो, म्युच्युअल फंड 100 कोटीचा जरी असला ना, 150 कोटी ना 1000 कोटीचा जरी म्युच्युअल फंड असला ना, एका क्लिकवर विकता येतो आपल्याला, आणि एका क्लिकवर बँकेत पैसे जमा होतात. इतकी पॉवर इक्विटी मार्केटमध्ये हे पहिल्यांदा. त्यामुळे तुम्ही प्रॉपर्टी घ्या, पण किती प्रॉपर्टी घ्यायचं हे देखील महत्वाचं आहे. तुम्ही राहताय सोलापूरमध्ये, पुण्यात प्रॉपर्टी घेतली आणि 10,000 भाडे येते, 12,000 भाडे येते म्हणून खुश आहे तुम्ही. कॅल्क्युलेशन करून बघा. तुम्ही तेच पैसे बँकेत ठेवलं तर किती इंटरेस्ट येतोय, भाड्यानं दिलं तर किती इंटरेस्ट येतोय, आणि म्युच्युअल फंडात टाकलं तर किती इंटरेस्ट येतोय. आणि थोडं जर तुम्ही स्मार्ट असाल, थोडं जर डोकं लावलं, पीएमएस सारखी सर्व्हिस निवडली, किंवा इकडे तुम्ही काय म्हणतात त्याला, स्मॉल केस सारखं प्रोडक्ट निवडलं, तर ते त्यापेक्षा अजून जास्त रिटर्न येतं. पण आपण लय रिटर्नच्या पण पाठीमागे न लागता इंडेक्सचे जरी रिटर्न बघितले, पॅसिव्ह फंड जरी निवडला, 12-13% जरी रिटर्न पकडले, तरी तुम्हाला हे कशालाच ऐकत नाहीये. ट्रान्सपरन्सी आहे, सिक्युरिटी आहे, लिक्विडिटी आहे, पण हे आपल्या लक्षात येत नाही. हे पहिल्यांदा लक्षात, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर जरूर प्लॉटमध्ये, घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. एकच प्रॉपर्टीमध्ये करा. एकाच प्रकारच्या 3 प्रॉपर्टी घेण्यामध्ये काही अर्थ नाही. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. त्यामुळं हा एक मुद्दा जो आहे तो तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, तुमच्या प्लॅनिंगच्या संदर्भात. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. आणि तुम्हाला अक्षरशः मित्रांनो नवल वाटेल, भारताचा जर विचार केला ना आपल्याकडं, तर जवळपास 70% लोकांच्या इन्व्हेस्टमेंट ह्या प्रॉपर्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे थोडक्यात स्थावर मालमत्तांमध्ये. आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट लोकांच्या 10% देखील नाहीयेत. किती? 10% देखील लोकांच्या फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट नाहीयेत. सगळ्या इन्व्हेस्टमेंट कुठे आहेत? तुमच्या स्थावर मालमत्तेमध्ये. तुम्ही ऍग्रिकल्चर लँड घेतले तर तुमच्याकडे प्रॉपर ह्युमन रिसोर्सेस असेल, मनुष्यबळ असेल, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करू शकता, तिथून देखील चांगले रिटर्न काढू शकता. पण शेवटी ते पण मार्केटवर डिपेंड आहे, बरोबर आहे. तुम्ही जे उत्पादन घेताय
मार्केटमध्ये रेट नसेल तर तुम्हाला पण रेट मिळणार नाही. लेबरचं शॉर्टेज हा प्रॉब्लेम आहे. परत पावसानं नाही साथ दिली, निसर्गानं साथ नाही झाली, तिथं रिस्क आहे. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करताय तिथं पण अप्स अँड डाऊन्स आहेत वेगवेगळ्या कारणानं. तुम्ही ऍग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तिथं देखील हीच सेम रिस्क आहे. ते पण मार्केट डिपेंड रिटर्न आहेत. ऍग्रिकल्चरमध्ये बरेच लोक ऍग्रिकल्चरमध्ये, पण ते पण मार्केट डिपेंड आहे. ते तुमच्यावर अवलंबून आहे, ते मार्केटवर अवलंबून आहे. आणि स्टॉक मार्केटमधली इन्व्हेस्टमेंटवर मार्केटवर अवलंबून आहे. आलं लक्षात काय सांगतोय? म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं. आणि हा जो आकडा आहे ना खूप महत्वाचा आहे. 77% लोकांच्या आजही इन्व्हेस्टमेंट कुठे आहेत? रिअल इस्टेटमध्ये. कारण लोकांचं फेवरेट डेस्टिनेशन आहे ते इन्व्हेस्टमेंटचं. मला वाटतं की तुम्ही यातून बाहेर यायला पाहिजे. बाहेर येऊन ESWP सारख्या प्रोडक्टचा विचार केला पाहिजे, PMS सारख्या प्रोडक्टचा विचार करायला पाहिजे. लॉंग टर्म मध्ये कशा पद्धतीने वेल्थ क्रिएट करता येईल याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. एकच मिनिट, संतोष असेल, राजीव असेल, तुमचे जे काही प्रश्न असतील ना तर आपण घेणार आहे, प्रश्न घेणार आहे, चर्चा करणार आहे. आज आहे, उद्या आहे, परवा 3-4 दिवस मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहे. आणि हे जे लेक्चर आहे रेकॉर्ड होते. हे रेकॉर्ड झाल्यानंतर मी आपल्या ऍपमध्ये पण तुम्हाला बघायला ठेवेल. पॉसिबल झालं तर युट्यूबला देखील टाकेल, काही अडचण नाही. पहिल्यांदा काय करा, लक्षात. त्यामुळं ह्या गोष्टीवरती मला वाटतं की तुम्ही थोडं लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो. फायनान्शियल प्लॅनिंग किंवा आर्थिक सक्षमतेमध्ये अजून एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्याकडे खूप साऱ्या लोकांनी मला वाटतं की दुर्लक्ष केलेलं आहे. मित्रांनो, तुमच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत, ज्या काही तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहेत, अक्षरशः असे किती तर लोक आहेत मित्रांनो, जवळपास 56,000 कोटी रुपये. किती? 56,000 कोटी. नॉट अ जोक. तुम्ही गुगलला सर्च करा, अनअकाउंटेड अमाऊंट किती आहे बँकेमध्ये आणि सिक्युरिटीज मध्ये. 50-60 हजार कोटी रुपये सरकारकडे असंच पडून आहेत लोकांचे. बँकेत लोकांनी एफडी केल्या, बँकेत लोकांनी लॉकरमध्ये पैसे ठेवले, गोल्ड ठेवलं, कागदपत्र ठेवली. ती कुणालाच माहित नाही त्या व्यक्तीशिवाय. ती व्यक्ती मरून गेली, ते बँकेच्या हवाले सगळं. 50-60 हजार कोटीची अमाऊंट आहे. मी तुम्हाला कशासाठी सांगतोय मित्रांनो, तुम्ही ही चूक करू नका. कमीत कमी तुमच्या जवळचं आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, बायको असेल, मुलं असेल, कोणाला तरी सांगून ठेवा आपली इन्व्हेस्टमेंट कुठं आहे, कशामध्ये आहे, कुठल्या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केले, त्याचं काहीतरी रेकॉर्ड जवळ ठेवा 2-3 ठिकाणी. ही परिस्थिती आहे. फक्त पैसा कमवला आणि पैसा इन्व्हेस्टमेंट केला म्हणजे सगळं होत नाहीये. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आधी मध्ये तुम्ही बघता ना की बाबा त्याला तिथं शेअर सापडले, शेअरचं व्हॅल्यू आज 3 कोटी आहे, 10 कोटी आहे, 25 कोटी आहे. हे का? 30-40-50-60 वर्षानंतर लोकांना, 30-40 वर्षानंतर लोकांना ते डॉक्युमेंट सापडतात आत्ता. ज्या व्यक्तीने हे सगळं केलं, त्याची जी फॅमिली आहे त्यांना त्याचा फायदा नाही, त्यांचा नातू फायदा घ्यायला लागला. असं होऊ देऊ नका मित्रांनो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे असे कागदपत्र वगैरे जे आहेत ना ते प्रॉपर सेव्ह करून ठेवा. सगळ्या लोकांना सांगून ठेवा घरातल्या, कारण हे खूप गरजेचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि आपल्याकडं या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस नाहीये किंवा लोकांना कमीपणा वाटतो सांगायला. किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा मी काय केलंय सांगणार नाही कुणाला, झाकून ठेवणार सगळं, दुसऱ्याला कळलं तर. आता तुम्हाला नवल वाटेल, माझाच एक विद्यार्थी आहे कॉलेजमध्ये, मी त्या विद्यार्थ्याला शिकवायला होतो, इथंच माझ्या जवळ आसपास राहतो तो. एक दिवशी आला, सर माझं म्युच्युअल फंड सुरू आहे. 22 SIP सुरू केल्या होत्या. किती? 22 SIP सुरू केल्या होत्या. 500 सगळ्या त्याच्या SIP बंद करायला लावल्या आणि 3च SIP सुरू. असे किती तर लोक आहेत. आणि मग मी म्हणलं अरे चांगलं आहे म्हणलं. मला 4 वेळा त्यानं जाता सांगितलं, सर मी SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, कोणाला सांगू नका बरं का, माझ्या पार्टनरला देखील सांगू नका बिलकुल, कारण कोणाला सुद्धा माहित नाही. आणि घरासुद्धामध्ये आमच्या घरातलं कोण गाठ पडलं तर त्यांना सुद्धा सांगू नका मी इन्व्हेस्टमेंट केले. अरे बाबा चांगल्या गोष्टी आहेत, इन्व्हेस्टमेंट करतोय तू इतक्या कमी वयामध्ये, आज 20, 22, 23 वर्षी SIP मध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याला वाटतं हे मी आता कुणालाच कळायला नको आहे. असं नको आहे मित्रांनो. आपल्याकडे सवय काय लागली माहिती आहे का, ज्या ठिकाणी 100% पैसे बुडण्याचा चान्स आहे, जिथं महिन्याला 8%, 10%, 5% रिटर्न मिळणार आहेत किंवा पैसे डबल करायची स्कीम आहे ना, सगळ्याला आपण कोपऱ्यात नेऊन सांगतो, इकडे इकडे मी हो पैसे टाकलेत, मला महिन्याला 5,000 रुपये लागलेत, हो मी 10,000 रुपये टाकलेत, तू पण एक 2 लाख टाक. असल्या स्कीमा आपण खोपच्यात घेऊन सगळ्या गावाला सांगतो. बरोबर आहे का नाही? हा, असल्या सगळ्या स्कीमा आपण कुणाला सांगतो? सगळ्यात जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना, सगळ्यांना सांगतो, हो मला एवढे पैसे यायला लागलेत. आणि 6 महिने, 8 महिने, 9 महिने, वर्षानं सगळं गायब. आणि ज्या इन्व्हेस्टमेंट रिअल आहेत, जे म्युच्युअल फंड प्रत्येकानं करणं गरजेचं, ते मात्र आपण काय म्हणतो, हे कुणाला सांगायचं नाही बरं का,
काय चाललंय, असं करू नका मित्रांनो. तुम्ही सांगा, तुम्ही सांगितल्यानं तुमच्यातलं कोण येऊन घेणार नाहीये. मान्य तुम्ही मित्रांना सांगू नका किंवा कोणाला सांगायचं नसेल, कमीत कमी घरात स्वतःच्या बायकोला तरी सांगा, स्वतःच्या मुलांना तरी सांगा. आलं लक्षात काय म्हणतोय मी? आणि पैशा संदर्भात ही आपल्याकडे खूप वाईट सवय आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. न सांगणं. वाईट गोष्टी असतील तेवढ्या सगळ्या सांगा, चांगल्या गोष्टी सांगायच्या नाहीत. त्यामुळं ह्या गोष्टीवरती देखील तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. दुसरं मगाचे म्हटलं की बाबा मुलांचं शिक्षण. मित्रांनो, अलीकडं शिक्षणावरचा खर्च इतका वाढायला लागलाय ना, कल्पना देखील करू शकत नाही. आज MIT सारख्या संस्थेचा जर विचार केला, अक्षरशः ज्युनियर केजी सिनियर केजीला 80-90 हजार रुपये फी आहे आमच्या पंढरपूर सारख्या ठिकाणी. किती? 80-90 हजार रुपये. लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये आज ज्युनियर केजी फर्स्ट इयरची फी आहे. जर तुम्हाला वाटत असेल मला ज्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं स्वप्न होतं ते मला पूर्ण करता आलं नाही, पण माझ्या मुलांनी तिथं जाऊन शिक्षण घ्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो ना, त्याची कॉस्ट खूप भयंकर आहे. त्यासाठी तुम्हाला आत्तापासून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मागच्या एक 8-10 दिवसात तुम्ही पूर्वी एक बातमी वाचली का? इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं अख्ख्या देशभरामध्ये धाडी टाकल्या. विशेषतः बऱ्याच सीएच्या घरावरती धाडी टाकल्या. औरंगाबादला एका सीएच्या घरावरती धाड टाकली. बरेच सीए काय म्हणतात, मी तुमचा टॅक्स वाचवून देतो. मित्रांनो, प्रॉपर तुम्ही देखील अभ्यास करा. टॅक्स कशा पद्धतीने वाचवला जाऊ शकतो, दुसरं कोण सांगतंय त्याचं ऐकू नका. अलीकडे सगळे लोक चुकीच्या स्कीम सांगतात. काय हे खूप महत्वाचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं टॅक्स प्लॅनिंग तुम्हाला प्रत्येकाला करता आलं पाहिजे प्रॉपर, आणि ते प्रॉपर करा. जर 4 लोकांना विचारा तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय. काही लोक देणग्या देतात, खोट्या देणग्या देतात, पैसे परत माघारी घेतात. असा टॅक्स वाचवू नका. जर वर्षी प्रत्येकानं ITR भरा. आता हा मुद्दा खूप महत्वाचा. आपल्यापैकी बरेच लोक ट्रेडर आहेत आणि एक आठवड्यातला एक कमीत कमी 2 ते 3 फोन येतातच मला, की सर मला ITR भरू का नको, माझं बाकीचं इन्कम काहीच नाही, पण मी सर ट्रेडिंग मधून पैसे मिळवलेत 1 लाख 2 लाख 40,000 50,000. मित्रांनो, तुम्ही पैसे मिळवले न मिळवले, तुम्ही प्रॉफिट झाला लॉस झाला ह्याचा काही विचार करू नका. तुम्ही प्रत्येकानं इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल भरा. हे तुमच्या आर्थिक सक्षमतेसाठी खूप गरजेचं आहे. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग करता आलं पाहिजे. जर तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग जर प्रॉपर करता नाही आलं तर मित्रांनो, तुमचा होणारा लॉस जो आहे ना, तो खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, भारतामध्ये असे किती तर लोक आहेत टॅक्स प्लॅनिंगच करत नाहीत, बिलकुल करत नाहीत. जे समोर कुणी काय सांगेल ना ते सगळ्या गोष्टी विचारात घेतात आणि त्याबद्दल. पण मित्रांनो, टॅक्स प्लॅनिंग आणि वेल्थ क्रिएशन हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. या विषयावर देखील तुम्हाला काम करणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्या दृष्टीने तुम्हाला अजून एक्स्ट्रा काय करता येते का बघा. दुसरं मित्रांनो, एक शेवटचा मुद्दा जो आहे तो मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर आपण प्रश्न उत्तराकडे जाऊ. त्यानंतर परत आपण जो प्रोडक्ट आहे इन्व्हेस्टमेंटचा त्याची पण काय करू, चर्चा करू. मित्रांनो, कागदपत्र, मग हा मुद्दा ऑलरेडी बोललोय, कागदपत्र कंपल्सरी तयार ठेवा, घरामध्ये सर्वांना सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, नॉमिनेशन, वारसदार प्रत्येक प्रॉपर्टीला, प्रत्येक डॉक्युमेंट्सला, प्रत्येक फायनान्शियल प्रोडक्टला लावून घ्या. तुमचे म्युच्युअल फंड असतील, तुमचे डीमॅट अकाउंट असतील, तुमचं PPF असेल, तुमचं NPS असेल, तुमचं सुकन्या समृद्धी योजना असेल किंवा बँकेतलं प्रोडक्ट असेल कुठलं, प्रत्येक ठिकाणी वारसदार लावून घ्या. आणि वारसदार मित्रांनो, तुम्ही एकापेक्षा अधिक लावू शकता. 2, 3, 4, 5, 8, 10 देखील वारसदार लावू शकता, काही अडचण नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार काय करा, त्या गोष्टी सगळ्या करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आज सेबीकडे देखील हजारो कोटी रुपये अनक्लेम्ड अमाऊंट त्या ठिकाणी पडून असलेले तुम्हाला दिसून येते. त्यामुळे ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर केल्या तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला प्रॉपर फायदा होईल. आणि मित्रांनो, जेवढं शक्य असेल ना तेवढं तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भाच्या व्हिडिओ बघा. फायनान्शियल प्लॅनिंग वरचे वेगवेगळ्या लोकांचे पॉडकास्ट आहेत हिंदी इंग्लिशमध्ये खूप चांगले, ते पॉडकास्ट बघा. मित्रांनो, ज्या ज्या लोकांनी, असं म्हटलं जातं, ज्या ज्या लोकांनी बजेटिंग केलं ना त्या लोकांची 18% जास्त बचत होते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विचारात घेऊन मार्केटमध्ये काम करणं गरजेचं आहे. आणि आपला जो मेन मुद्दा होता की बाबा आपल्याला अर्थसाक्षर तर आपण झालो, पण अर्थसक्षम झालो का? मित्रांनो, आपण अर्थसक्षम कधी होणार? जर आपण आपत्कालीन निधी स्वतःसाठी तयार केला, आपण कुठलंही विना टेन्शनचं कर्ज घेतलं जे टेन्शन देणार नाही असं,
तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. आपल्याकडे टर्म इन्शुरन्स असेल, आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल, आपलं टार्गेट बेस्ड इन्व्हेस्टमेंट असेल, इमोशनल अटॅचमेंटची जर इन्व्हेस्टमेंट असेल, तर नक्कीच मित्रांनो तुम्ही प्रत्येक जण काय होऊ शकता त्या ठिकाणी फायनान्शियली इंडिपेंडेंट बनवू शकता, त्याचबरोबर फायनान्शियली स्ट्रॉंग देखील बनवू शकता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील बनू शकता. हे मुद्दे मी तुम्हाला सांगितले, त्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे, काम करायचं आहे. आता मी तुमचे काय प्रश्न असतील तर पहिल्यांदा प्रश्न घेतो, त्यानंतर तुम्हाला जो इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट जे सांगणार होतो सबस्क्रिप्शन बेस्ड कमीत कमी 5 लाख इन्व्हेस्टमेंट जर असेल तर तो प्रोडक्ट काय, कशा पद्धतीने वर्क करतो ते पण सांगेल. पहिल्यांदा थोडंफार प्रश्न घेऊ. 1 तास झालं मी एकटाच बोलतोय. हा काय प्रश्न असतील तर विचारा तुमचे. काय प्रश्न असतील तर विचारा तुमचे. आता जे बोललो त्याच्या संदर्भात असतील तर विचारा, किंवा ह्याच्या व्यतिरिक्त काही जरी प्रश्न असतील तर विचारा, काही अडचण नाही आपल्याला. हा राजेश बोला. हॅलो सर. सर कमीत कमी किती SIP करायला पाहिजे आपल्याला मंथलीला? येस, व्हेरी गुड. हा मुद्दा खूप महत्वाचा बघा. मगाचे म्हटलं की माझ्या एका विद्यार्थ्याचं उदाहरण आहे, त्यानं 22 SIP सुरू केल्या होत्या. सर कसं आहे माहितीये का, हो का, तुमचं मेन टार्गेट काय, मुलांचं शिक्षण असेल, मुलांचं लग्न असेल, तुमचं रिटायरमेंट असेल, तुमचं हेल्थ असेल, ओके, तुमच्या 3 किंवा 4 SIP असल्या पाहिजे, किंवा जास्तीत जास्त 5 SIP सुरू असल्या पाहिजे. 5 पेक्षा जास्तीच्या SIP सुरू करण्यात अर्थ नाही. आता तुम्ही SIP मध्ये चूक काय करता माहिती का, मी बऱ्याच लोकांचं बघितलं की त्यांनी स्मॉल कॅप मध्ये 2 SIP सुरू केलेत, मिड कॅप मध्ये 2 SIP सुरू केलेत. त्याचबरोबर काही लोक असे आहेत त्यांनी लार्ज कॅप मध्ये 2 SIP सुरू केलेत, किंवा ELSS मध्ये 3-4 SIP उगाच विनाकारण सुरू केलेत. ते टॅक्स पेअर नाहीत तरी पण तिथे SIP सुरू केले. काही लोक असे बघितलेत की त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर SIP सुरू केले. काही लोकांनी POC स्टॉक मध्ये म्युच्युअल फंडामध्ये SIP सुरू केले. काही असे लोक आहेत की त्यांनी फक्त बँकिंग ह्याच्यामध्ये. मित्रांनो का, तुम्हाला जर मार्केटमध्ये आता बघा, काही लोक POC म्हणजे पब्लिक सेक्टर मधल्या स्टॉकच्या संदर्भात, सेक्टरच्या संदर्भात त्याच्यामध्ये, किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये SIP करतात, थीम स्पेसिफिक. आता प्रॉब्लेम काय होतो माहिती का, तुम्ही ज्या वेळेला लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप ही SIP घेतली ना, या 3 कॅटेगरीतल्या, तर कुठलंही सेक्टर ज्यावेळेला निवडतात, जसं की इन्फ्रास्ट्रक्चर निवडलं, तर इन्फ्रास्ट्रक्चरचा जो म्युच्युअल फंड आहे ना, त्यामध्ये ते ॲलोकेशन आहे, त्यामध्ये जे स्टॉकचं वेटेज आहे ना, त्यातले ऑलमोस्ट 70 ते 80% सगळे स्टॉक तुमच्या इकडे परत लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप मध्ये आलेले असतात. म्हणजे विनाकारण तुमचं ओव्हरलॅपिंग होते. पैसा शेवटी तिथंच जाणार आहे, तो इकडून एकदा जाणार आहे, तिकडून एकदा जाणार आहे आणि इकडून एकदा जाणार आहे. असं करू नका. तुम्ही ज्यावेळेला SIP सुरू करताय ना, पूर्ण मार्केटला कव्हर करायचा प्रयत्न करा. मग मार्केटला जर कव्हर करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट वे काय, इंडेक्स फंड आहे. इंडेक्स फंड निवडा. तुम्ही निफ्टी 50चा निवडा, नेक्स्ट निफ्टी 50चा निवडा, किंवा एंटायर मार्केटचा निवडा. तुम्हाला थोडी जास्त अग्रेसिव्ह रिस्क घ्यायची असेल तर एखादा मोमेंटम म्युच्युअल फंड निवडा, किंवा एखादा अजून मोमेंटम, किंवा एखादं स्मॉल कॅप, मिड कॅप रिलेटेड इंडेक्स निवडा, किंवा तुम्हाला अजून थोडं प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तर फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड निवडा, किंवा तुम्हाला रिस्क थोडी कमी घ्यायची पण रिटर्न पण चांगले हवेत तर तुम्ही हायब्रिड म्युच्युअल फंड निवडा. त्यामुळे हे सगळं मिळून तुमचे 3 किंवा मॅक्झिमम 5 SIP असले पाहिजे. किती? कमीत कमी 3, जास्तीत जास्त 5. ह्याच्यापेक्षा जास्तीच्या SIP करण्यामध्ये काही अर्थ नाही. जेवढं तुम्ही 3-4च्या पुढे SIP वाढवाल तेवढे तुमचे रिटर्न वाढणार नाहीत. ते रिटर्न ऍव्हरेज होणार आणि ते उलट कमी होणार, हे पहिल्यांदा लक्षात. हा बोला. हा उद्धव बोला. सर नमस्कार. हा नमस्ते, बोला. सर मला SIP करायची होती 10 लाखापर्यंत. म्हणजे 10 लाख वन चांगला टाइम स्टॉक काहीतरी नाही, 10 लाख वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायचे का स्टॉक मध्ये टाकायचे का म्युच्युअल फंडात टाकायचे तुम्हाला? म्युच्युअल फंड मध्ये टाकायचे सर. ओके, म्युच्युअल फंडात टाकायचे. तर मला माझा नंबर आहे तुमच्याकडे? हो आहे सर. मला उद्या कॉल करा, तुम्हाला सांगतो कुठल्या कुठल्या फंडामध्ये टाकायचे. वन टाइम करायचं असेल तर ते कसं करता येईल मी तुम्हाला सांगतो ते सगळं डिटेलमध्ये. बिलकुल सर, थँक्यू. येस येस. हा हा पुढं. यस प्रदीप, काही अडचण नाही. आता कसं राहतं माहिती आहे प्रदीप, आता तुमचं वय कमी आहे, तुम्ही स्मॉल कॅप मध्ये 5,000ची SIP सुरू केली, चांगली गोष्ट आहे. पण जसं पुढे जाल तस यातलं अमाऊंट तुम्ही सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या माध्यमातून हायब्रिड फंड असतील
किंवा बॅलन्स फंडामध्ये ट्रान्सफर केली पाहिजे एक 15-20 वर्षानंतर, एक प्रॉपर कॉर्पस तयार झाल्यानंतर. आणि रिटायरमेंटकडे आपण जसं जाईल तसं आपल्याला काय करायला पाहिजे माहिती आहे का, तर पैसा लॉक पण करता आला पाहिजे. काय ITR फाईल? यस, बरोबर आहे सर. तुम्हाला इन्कम टॅक्स जरी लागत नसला तरी ITR फाईल भरून घ्या सर. 500 ते 1000 रुपये घेतात आज कित्येक सीए तुमची इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल तयार करायसाठी. काही सीए 500 रुपये घेतात, काही सीए 1000 रुपये घेतात. 2000च्या वर कुठला सीए पैसे घेत नाही तुम्ही जर नेलचा ITR भरणार असाल तर. 500, 1000, 2000 तुम्ही सहज देऊ शकता, ते भरून घ्या, तुम्हाला ते फायद्याच आहे. टॅक्स बसत नसेल तरी पण भरून घ्या, काही अडचण नाही. लिक्विड फंडाची सर मी लिस्ट ऑलरेडी एकदा पाठवली होती, उद्या एकदा तुम्हाला पूर्ण लिक्विड फंडाची लिस्टच पाठवतो. सगळ्या फंडांचे सेम रिटर्न राहतात. सर वीरेंद्र, SIP मधून मेडिक्लेम काही कंपनीज देतात, पण त्याच्या पाठीमागे लागू नका. इन्शुरन्स वेगळा ठेवा, हेल्थ इन्शुरन्स, आणि SIP पूर्णपणे वेगळे ठेवा. सर कंपल्सरी तुम्ही स्टेप अपच SIP केली पाहिजे. संतोष, तुम्ही SIP ही स्टेप अपच केली पाहिजे. हो का, प्रत्येक वर्षी तुमचा पगार वाढणार आहे. तुम्ही आज, आता मला एक एक्झाम्पल सांगतो. माझा एक मित्र आहे, प्राध्यापक आहे, सिनियर कॉलेजला प्राध्यापक आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी त्याचा कॉल आला होता. तो आता असोसिएट प्रोफेसर झालाय, जवळपास 12-13 वर्ष झालं नोकरीला लागून. ओके, तो काय म्हटला माहिती आहे का, अरे मला आता SIP सुरू करायची म्हणला. म्हटलं चालतंय, करू म्हणलं. पगार वगैरे 1.5 लाखाच्या आसपास पगार आहे, करू म्हणलं SIP. चांगली 40, 30-35 हजार SIP. तो काय म्हटला माहिती आहे, नाही पहिल्यांदा 2000ची आपण SIP सुरू करू, 1-2 वर्ष बघू म्हणला पहिल्यांदा, आणि त्यानंतर SIPची अमाऊंट वाढवू. म्हणजे मार्केटमध्ये काही लोक आधी ट्रायल घेतात आणि मग सुरुवात करतात, हे चुकीचं आहे. तुमची कॅपॅसिटी असेल ना तर SIP सुरू करा, स्टेप अप SIP करा. असे कितीतर लोक बघितलेत अंडर इन्व्हेस्टेड आहेत, त्यांचा पगार लाख आहे आणि 5000ची SIP करून बसले. तुम्ही तिथं 20,000, 30,000ची SIP करायला पाहिजे. कमीत कमी 20,000ची SIP सुरू करा, पण तुम्ही ते करत नाही. त्यामुळे स्टेप अप SIP असेल चांगलं आहे, ते स्टेप अप SIP केले तर ते अजून चांगलं होईल. सर SIP सुरू करायचं असेल तर तुमचं वय काय आहे, तुम्हाला किती कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, त्यानुसार आपल्याला तो कुठल्या फंडामध्ये SIP करायचं ते ठरवू. मला कॉल करा, तुम्हाला सांगतो. यस सर, काही अडचण नाही. SBI एनर्जी, हा आता हे चुकीच होते बघा. आता हे जे आहे ना नीरज, हे चुकीच आहे तुमचं पूर्ण. जसं की एनर्जी फंड असेल, टाटा टुरिझम फंड असेल, हे सेक्टर स्पेसिफिक जाऊ नका सर तुम्ही. हो का, हे सेक्टर चालले तर 4-5 वर्ष चालतात आणि पुढलं 5 वर्ष तुम्हाला रिटर्नच देत नाहीत हे सेक्टर. कुठल्याही सेक्टरचा परफॉर्मन्स काढून बघा, हाच आहे बऱ्याच सेक्टरमध्ये. 3-4 वर्ष चालतात, परत 4-5 वर्ष ते सेक्टर चालत नाही. मग तुमचा पैसा अडकून पडतो, तिथं ग्रोथ येत नाही. हे टाळा तुम्ही, असं सेक्टर स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट करा. सर 5 लाखाचा मेडिक्लेम जर करायचं असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर असतील, 4ही मेंबरचं पैकी पहिल्या 2 मेंबरचं वय आपण 30-35 आहे असं गृहीत धरू. मुलांचं वय वर्ष 10 पेक्षा कमी आहे असं जर धरलं तर साधारणतः 13 ते 14 हजार रुपये तुमचा प्रीमियम येतो 5 लाखाला. आणि ते जर 10 लाखाचा प्लॅन घेतला तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला 17-18 हजार रुपयाचा प्रीमियम, 2.5-3 हजार प्रीमियम वाढतो 5 लाखाला वर्ष. सांगतो सर, मी तिकडे पण लगेच जातो, 1-2च मिनिटांमध्ये सबस्क्रिप्शन प्लॅनच्या संदर्भात तिकडे पण जातो आणि तो पण प्लॅन तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो एकदम. नाही, हे चुकीचं आहे भूषण. तुम्ही क्वांटचा तुमचा स्मॉल कॅप होता तो बंद करून आता परत बंधनचा स्मॉल कॅप सुरू करू का, काही असलं करू नका, काही गरजेचं नाही. तुमचा क्वांट आहे ना तर राहू द्या, तो आता पाठीमागच्या 5-6 महिन्यात त्याचा परफॉर्मन्स कमी आहे म्हणून त्यातून बाहेर पडू नका. त्यातलं जे स्टॉक आहेत ते तुम्हाला पुढे जाऊन रिटर्न देणार आहेत, त्याच्यात काही अडचण नाही. ओके, हा चालेल. एक मिनिट, इकडला प्रश्न घेतो. हा मुकुंद बोला. सर नमस्ते. नमस्कार, बोला. सर मला विचारायचं होतं की वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलेली बरी काय SIP केलेली बरी सर? कसं आहे ते सांगतो सर. तुमच्याकडे वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायला जर पैसे असतील आणि तिथं जर मार्केट 10-15% करेक्शन मोडमध्ये असेल तर तो तुमच्यासाठी बेस्ट टाइम आहे. पण मार्केटच ऑल टाइम हायला असेल, ऑल टाइम हायच्या जवळ असेल आणि तिथं जर तुमच्याकडे मोठी अमाऊंट असेल 10 लाख, 15 लाख, 20 लाख, तर तिथं तुम्हाला रिस्क आहे वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची. तिथं तुम्ही मंथली बेसिसवर लाखाची SIP करून ते 1.5-2 वर्षामध्ये पैसे मार्केटमध्ये डिप्लॉय केलं तर तुम्हाला त्याचा चांगला रिटर्न येईल, रिझल्ट मिळेल. किंवा मार्केट करेक्शनचं वेट करा, मार्केटमध्ये एक प्रॉपर करेक्शन आलं
आता जसं की इंडेक्स विचार केला तर 10-12% करेक्शन म्हणजे एक आयडियल करेक्शन आहे. म्हणजे 10% खाली म्युच्युअल फंड मिळतोय, याचा अर्थ तुम्हाला एंट्री पॉईंटला 10% रिटर्न मिळाले नाही. बरं. कारण आज ना उद्या मार्केट ऑल टाइम हायला जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. तेव्हा मोठ्या अमाऊंटसाठी करेक्शनचा वेट करा आणि तिथं टाका. बरं सर. मग आता एसआयपी कुठल्या फंडामध्ये करावं सर? नाही, आता तुमचं वय काय आहे? 51 आहे सर. 51 वय असेल तर तुम्ही हायब्रिड फंड निवडा सर. हायब्रिड फंड किंवा बॅलन्स्ड फंड काय ते निवडा, ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. मिनिमम किती एसआयपी करावी सर? कितीची? तुमची आता पगार किती आहे? मी कॉन्ट्रॅक्टर आहे सर. अच्छा, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बिझनेस आहे थोडक्यात तुमचा. तर कसं आहे माहिती आहे, आता तुम्हाला तुमचं काहीतरी टार्गेट असेल, बाबा आपण वयाच्या 60व्या वर्षानंतर बिझनेस बंद करायचा आहे, आपल्याला रिटायर व्हायचं आहे, त्यानंतर आपल्याला महिन्याला कमीत कमी 1,00,000 तरी इन्कम आलं पाहिजे. असं जर तुमचं काय टार्गेट असेल तर आतापासून कमीत कमी 50-60 हजाराच्या आसपास एसआयपी करा, काय अडचण नाही. मंथली हो, तेवढी केली तरी चालेल, काय अडचण नाही. ओके, चालेल सर. थँक्यू सर. हो. हा संदीप बोला. सर मी बँके थ्रू एसआयपी काढले, तर अमाऊंट वाढवायची होती, तर ते बँकवाले बोलतात की अमाऊंट नाही वाढवता येणार. ऐका काय सांगतो, ऐका मी तुम्हाला प्रॉब्लेम काय ते सांगतो. खूप लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, कारण लोकांना विश्वास कशावर आहे माहिती आहे का? आज पण सगळ्यात जास्त तर बँकेवर विश्वास आहे, कारण बँकेत आपलं अकाउंट असतं, आपलं बँकेत रोज येणं जाणं असतं, त्यामुळे आपल्याला वाटतं की बँक लय भारी आहे. पण बँकेचा प्रॉब्लेम काय, जसं की तुम्ही एसबीआय मध्ये जर गेला तर एसबीआयचा कुठलाही बँकेतला एम्प्लॉईज तुम्हाला एचडीएफसी किंवा आयसीआयसी किंवा त्या बँकेचा सोडून कुठलाही फंड देणार नाही. एसबीआय मध्ये गेला तर एसबीआय वाला एसबीआयचाच तुम्हाला म्युच्युअल फंड देणार, आणि तो पण कुठला फंड देणार, त्याला जे टार्गेट दिलंय ते टार्गेट कंप्लीट झालं पाहिजे असा तुम्हाला फंड देणार. मग त्याच्यात रिटर्न किती आहेत काही ते काही बघत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं, तुम्हाला जर अमाऊंट, त्यांचा प्रॉब्लेम मेन काय माहिती का, तुम्हाला ऍक्सेस देतात कशाचा, फक्त बघायचा ऍक्सेस देतात. त्यांचा ऍप आहे, तुमची एवढी एसआयपी सुरू आहे, एवढे अमाऊंट झाले, एवढं रिटर्न, एवढंच बघायला. तर तुम्हाला त्यात रिडम्पशन करता येत नाही, त्यात मॉडिफिकेशन करता येत नाही, कॅन्सल करता येत नाही, फंड चेंज करायचा कुठलाही अधिकार तुम्हाला ते देत नाहीत. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणला मला ह्याच्यात एक्स्ट्रा अमाऊंट टाकायचं, तर ते त्यामध्ये टाकत नाहीत. का टाकत नाहीत, तर त्यांना आता बँकेनं दिलेलं टार्गेट वेगळ्या फंडाचं आहे. बाबा तुम्ही ह्या फंडामध्ये पैसा आणा, मग ते तुम्हाला त्या फंडामध्ये टाकायला होणार, तुम्हाला गरज नसताना, किंवा तिथं ओव्हरलॅपिंग झालं तरी त्यांना त्याचं काही देणं घेणं. त्यामुळे शक्यतो म्युच्युअल फंडामध्ये पैसा टाकायचा असेल तर थोडाफार अभ्यास केला ना, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. किंवा आमच्यासारख्या कुठल्याही ऍडवायझरला विचारा, ते ऍडवायझर देखील तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील. तुम्ही तुमच्या स्वतःच्या डीमॅटमध्ये एसआयपी सुरू करा, म्युच्युअल फंड सुरू करा, आणि त्याचा ऍक्सेस तुमच्याकडे स्वतःकडे सगळ्या गोष्टी असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला विकायचं असेल तर तुम्हाला बँकेकडे किंवा 2 माणसाकडे जायची गरज नाहीये, किंवा तुम्हाला तिथं चेंज करायचं असेल तर विचारायची गरज नाही पडली पाहिजे दुसऱ्याला, किंवा एका मिनिटात तुम्हाला त्याचा ऍक्सेस असला पाहिजे. त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमच्या डीमॅटमध्ये हे एसआयपी सुरू करा सर. हा सचिन माने, काय प्रश्न आहे का, विचारा. हा सर, नमस्कार. हा नमस्कार, बोला. तुम्ही सांगितलं मला मागच्या महिन्यामध्ये अँजल वन निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स फंड मध्ये चालू केले एसआयपी. येस, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सर आपल्याला म्हणजे वर्षानंतर वगैरे असं अमाऊंट वगैरे वाढवता येते का ते? येस सर, तुमच्या डीमॅट अकाउंट मधून जर तुम्ही सुरू केले असेल तर तुम्हाला हा. कधीही अमाऊंट वाढवता येईल, कधीही अमाऊंट कमी करता येईल, काही अडचण नाही. डीमॅट मधून चालू केले मी अँजल वन मधून. डीमॅट मध्ये तुम्हाला सगळा ऍक्सेस आहे, तुम्हाला तिथून कधीही त्यात मॉडिफिकेशन करू शकता, काय अडचण नाही. कधीही करू शकतो ना सर त्याला कधीही, काय म्हणजे कुठलंही लिमिट नाही, 24 तासात कधीही करू शकता, 24 तासात. हा सर, ऍक्च्युली मी म्युच्युअल फंड चालू केलेला आहे. हा, माझ्या एसबीआय मध्ये आहे ना 5,000 ची पॉलिसी आहे. आता माझं रनिंग एज आहे 41. ओके. आणि हा, माझी 5,000 ची स्मॉल कॅप मध्ये आहे. ओके. हा. आणि एचडीएफसी मध्ये एक आहे 5,000 ची, मल्टी कॅप म्हणून आहे. ओके, गुड. हा, हायब्रिड मध्ये 2,000 ची एक आहे. ओके. हा. हा, म्हणजे या पद्धतीने मी चालू केलं तर अशा 3 आहेत. आणि ऍक्च्युली काय आहे, म्हणजे मी माझे क्लासेस आहेत स्वतःचे. ओके. क्लासेस आहेत, तर म्हणजे जो इन्कम ऍक्च्युली जनरेट होतो, माझा हाऊसिंग लोन वगैरे चालू आहे, स्टॉक मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट थोडी, तर माझ्याकडे जो बॅलन्स फंड राहतो आपला जो काही इन्कम सोर्सेस, तर मी एक ऍक्च्युली असं डिसाईड केलेलं, हे तर माझे पर्पज आहेत मेन, त्यासाठी मी एसआयपी चालू केल्या. जो पण मी बँकेत ठेवून मला जर तेवढं रिटर्न भेटत नसेल सेव्हिंगला, बरोबर आहे, त्यासाठी एक्स्ट्रा 3 अजून एसआयपी स्टार्ट केल्यात. ओके, गुड.
हा म्हणजे त्याच्या मागचं असं काही इंटेन्शन आहे, फक्त मी म्हणलो बँकेमध्ये ठेवण्यापेक्षा इट इज बेटर म्युच्युअल फंड मध्ये ठेवूया. बरोबर आहे. हा कंटिन्यू करू का सर डिस्कंटिन्यू करू? नाही. थोडं कंटिन्यू राहू द्या, काही अडचण नाही सर. ऍक्च्युली मग थोडंसं एक सायकोलॉजी कसं होतं कधी कधी का असं वाटतं का मी लॉट्स ऑफ मनी तर असा इन्व्हेस्ट नाही केला का, अदरवाईज मला कधी फंडची गरज पडली तर मग मी बोललो अरे ते जर माझ्या बँकेत असते तर मी युटिलाइज केले असते. नाही, ऐका काय सांगतोय तुम्ही, जे आता जे 3 फंडामध्ये जे एक्स्ट्रा SIP सुरू केलेत ना, तुम्ही तेच आता आलेले एक्स्ट्रा क्लासेस मधून जर काय पैसे आले तर एक लिक्विड म्युच्युअल फंड कुठला तर निवडा, त्याच्यामध्ये तो पैसा ठेवा, तुम्हाला 24 तासात पैसा मागायला मिळतो आणि तिथं रिटर्न मायनसचा प्रश्नच नाही. मार्केट पडू वाढो ते 8 ते 9% रिटर्न मिळत जातात तुम्हाला. लिक्विड फंडामध्ये टाकून ठेवा एक 5-6 लाख रुपये, तुम्ही ते कधीही तुम्हाला काढता येतील, काय अडचण नाही. मग ते एक्स्ट्रा SIP चालू केला काय बंद करण्याची गरज नाही ना? हो का, तुमच्याकडे पैसा सरप्लस असेल तर तो SIP कंटिन्यू राहू द्या, सगळ्या काही अडचण नाही. लिक्विड फंड एक निवडा आणि त्याच्यामध्ये पैसा डिप्लॉय करून ठेवा तुमचा, जो इमर्जन्सीसाठी लागणार आहे. विड्रॉल करणार असाल तर 1% आसपास तुम्हाला एक्झिट लोड लागेल. ऍव्हरेज 1% धरून चाला. काही ह्याच्यामध्ये 1% पेक्षा जास्त लागू शकतो, काही मध्ये 1% पेक्षा कमी लागू शकतो, पण ऍव्हरेज 1% आसपास एक्झिट लोड लागतो. आणि समजा 1 वर्षाच्या पुढे जर गेला तर तुम्हाला एक्झिट लोड वगैरे लागणार नाही तिथं. अच्छा. आणि सर मुलीच्या नावाने म्हणजे आता आम्ही SIP चालू केली आहे, पण ती ऍक्च्युली नावाने नाही, म्हणजे माझ्या मिसेसच्याच डीमॅट अकाउंटवरती आहे. तर मग मुलीच्या नावाने जर करायचं असेल तर मग असं काही वेगळं करता येईल? ऐका, आता काही डीमॅट मध्ये तशी फॅसिलिटी दिली आहे मुलीच्या नावावर, म्हणजे त्या SIPच्या खाली तिथं तुमच्या मुलीचं नाव याची सुविधा आहे, म्हणजे तिथे थोडक्यात एडिटचा ऑप्शन दिलाय त्याने तुम्हाला. बऱ्याच डीमॅट अकाउंट मध्ये तो नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा बाबा, हा जो लार्ज कॅप मी फंड घेतलाय हा माझ्या मुलीच्या नावासाठी आहे, ते तुम्हाला माहित आहे बाबा, हा लार्ज कॅप मुलीच्या नावासाठी आहे, तर तो मुलीसाठी आहे, तुमच्या माइंडमध्ये ठेवा. काय डीमॅट अकाउंट मध्ये तशी सुविधा आहे की बाबा ते त्याच्यामध्ये एडिट करायचं ऑप्शन आहे, त्याच्या खाली ऑटोमॅटिक तुमच्या मुलीचं नाव येतं, पण बऱ्याच ब्रोकरकडे ती सुविधा नाहीये. अच्छा, म्हणजे आता मुलीचं डीमॅट नाही करू शकत ना लगेच असं? नाही सर, कसं आहे माहिती का, तुमची मुलगी 1 वर्षात जरी असेल तरी तुम्ही तिचं पॅन कार्ड काढू शकता, आधार कार्ड काढू शकता, बँक अकाउंट काढू शकता, तिच्या नावाने तुम्हाला SIP सुरू करता येते, काही अडचण नाही. तुम्हाला फक्त या सगळ्या प्रोसेस करावं लागतील. अच्छा अच्छा, ठीक आहे. हा अनिल काय प्रश्न असेल तर विचारा. हा अर्जुन. हा सर, मी कोणत्या फंडात SIP सुरू करू शकतो? किती रुपयाची तुम्हाला SIP करायची आहे? एक 3,000 आले. 3,000. सर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला फंडाची नावं पाठवतो. ओके. हा हरिदास, तुम्ही जे अंजलचं अकाउंट ओपन केलंय त्यामध्ये SIP सुरू करा, काही अडचण नाही. गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉईज आहेत, महाराष्ट्र सरकारचे असतील, भारत सरकारचे असतील, कुठल्याही गव्हर्नमेंट सर्वंटला ट्रेडिंग अलाउड नाहीये. तुम्ही ट्रेडिंग करताय मान्य आहे, कुणी तुम्हाला विचारत नाही, मान्य आहे, पण इन केस तुम्ही जर मोठा लॉस केला, तुमच्या ITR रिटर्न मध्ये जर तो लॉस दिसला, तुमच्या ऑफिसनं बघितलं तर प्रॉब्लेम येऊ शकतोय, किंवा तुम्ही मोठा प्रॉफिट कमवला तर तिथं पण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतोय. त्यामुळं गव्हर्नमेंट सर्वंटला मुळात ट्रेडिंग अलाउड नाही. ट्रेडिंग हा फुल टाइम बिझनेस म्हणून कन्सिडर केला जातो. नोकरी आणि बिझनेस दोन्ही गोष्टी एका वेळेला कायदेशीरदृष्ट्या होऊ शकत नाहीत. त्यामुळे ट्रेडिंग वगैरे करायचं असेल तर जी व्यक्ती नोकरदार नाही घरातली, त्याच्या नावावरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता. हा अनिल. हा सर, नमस्कार. हा नमस्कार, बोला. अनिलचा एवढा एक प्रश्न घेऊ आणि त्यानंतर आपण प्लॅन कर जाऊ. हा बोला सर. माझे एक मत होतं की आपण जे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत ते स्टेप बाय स्टेप करायचे का वन टाइम करायचे? हे नाही, तुमच्याकडे वन टाइम पैसा असेल तर वन टाइम पण करू शकताय. नाही, 2 कंडिशन आहेत सर. SIP करणं कधी सगळ्यात बेस्ट आहे, पण दुसरा एक प्रॉब्लेम तिथं असा आहे की समजा मार्केटमध्ये मोठा फॉल आला, समजा मार्केट 15-20% डाऊन आहे आणि तुमच्याकडे मोठी अमाऊंट शिल्लक असेल तर तिथं वन टाइम इन्व्हेस्टमेंट करणं तुम्हाला किती तर बेटर आहे. ते 10-15% तर इझिली रिटर्न एक्स्ट्रा मिळतात तुम्हाला. आणि सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण म्युच्युअल फंड निवडणार आहेत ते लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप, त्यामध्ये बेटर कोणते? लार्ज कॅप की मिड कॅप की स्मॉल कॅप? आता कसं आहे माहिती सर, तुमचं वय कमी असेल, तुम्ही जर म्हणत असाल मला सर लय रिस्क घ्यायचे, तुम्ही स्मॉल कॅप मध्ये जावा. तुम्ही जर म्हणत असाल मला थोडी कमी रिस्क घ्यायचे, म्हणजे रिस्क कमी पण रिटर्न जास्त पाहिजे, मिड कॅप मध्ये जावा. तुम्ही जर म्हणत असाल सर मला काय जास्त रिस्क घ्यायची नाही,
पण मला मार्केटला बीट करायचं आहे, इन्फ्लेशनला बीट करायचं तर तुम्ही लार्ज कॅप मध्ये जावा. तुमचा पर्पज काय त्याच्यावर डिपेंड राहतो, तुम्ही कुठला फंड निवडायचा. ओके सर, ओके सर. ओके चालेल मित्रांनो, मी जे आहे ना ते नेक्स्ट प्रोडक्ट कडे जातो. आज जो मी मेसेज टाकला होता की बाबा आपण सबस्क्रिप्शन बेस्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी सुरू केल्या. सगळ्यात महत्वाचं हे गोष्ट क्लिअर करतो, हा जो इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे किंवा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी आहे ही माझी नाहीये, हा एक प्लॅटफॉर्म आहे. तुमच्यापैकी पण बऱ्याच लोकांना तो प्लॅटफॉर्म माहित आहे. स्मॉल केस असं त्याचं नाव आहे. तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये जर गेला तर ते आहे, पण बऱ्याच लोकांना हे माहित नाहीये. ओके, पण ऍक्च्युली तिथे येणारे रिटर्न जर बघितले तर ते खूप चांगले आहेत. आणि कारण कसं होतं माहिती आहे, बरेच जण नोकरी करतात, व्यवसाय करतात, काही डॉक्टर असतात, काही शिक्षक असतात, त्यांना ट्रेडिंग करायला वेळ मिळत नाही किंवा ट्रेडिंगसाठी टाइम मिळत नाही. समजा स्विंग ट्रेडिंग करायचं म्हटलं तर स्टॉक कुठं शोधत बसणार, कुठं अपडेट बसणार. त्यापेक्षा एक सबस्क्रिप्शन घेतलं तर ते ऍडवायझरी जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मला जर तुम्ही ते पैसे दिले म्हणजे ते तुमचे पैसे वगैरे सगळं तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये होतात. ऑटोमॅटिक ते तुमचं बाईंग सेलिंग जे आहे ते तुमच्या अकाउंट होतं. पण ऑटोमॅटिक होत असलं तरी तुमचा त्यामध्ये हस्तक्षेप असतो. म्हणजे तुम्ही जोपर्यंत एक ओटीपी टाकत नाही तोपर्यंत ही सगळी प्रोसेस होत नाही. तर नेमकं हे काय आहे, हे सगळं प्रोडक्ट मी तुम्हाला पहिल्यांदा काय करतो समजावतो. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि जवळपास 25% 40% रिटर्न्स जे आहेत ते यामध्ये आलेत. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्याकडे 4 लाख 5 लाख 10 लाख अमाऊंट असते. मग आपले ऑलरेडी म्युच्युअल फंड पण असतात, पण मला आता म्युच्युअल फंडात नाही पैसे टाकायचे, मला म्युच्युअल फंडापेक्षा थोडे जास्त रिटर्न पाहिजे, असे बरेच लोकांची अपेक्षा असते. आणि मग बरेच लोक मग त्यासाठी पैसे पे करायचे पण तयार असते. मग त्यांच्यासाठी आपण स्मॉल केसचा एक प्रोडक्ट जो आहे तो काय आणलाय. त्यामध्ये वेगवेगळे फंड आहेत, वेगवेगळे स्ट्रॅटेजी आहेत, वेगवेगळे टेक्निक्स आहेत. ते कुठले टेक्निक्स आहेत काय ते पण मी सगळं काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो एक टीम राहते, ती टीम पूर्ण स्टॉकचा रिसर्च करते. मग त्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस असेल, टेक्निकल अनालिसिस असेल, मोमेंटम असेल, वेगवेगळ्या थीम्स असतील, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या पॉलिसी असतील, मार्केटमधले वेगवेगळे ट्रेंड्स असतील, मार्केटमध्ये होणारे अप्स अँड डाऊन्स असतील, ह्या सर्व गोष्टीचा एकत्रित विचार करून वेगवेगळे फंड तयार केले. हे फंड काय करतात तर रिसर्च करतात, स्टॉकचं सिलेक्शन करतात, त्याचा पोर्टफोलिओ तयार करतात, त्या पोर्टफोलिओचं एक बास्केट तयार करतात आणि हे बास्केट तुम्हाला काय करतात सबस्क्रिप्शन बेस्ड सेल करतात. जसं की आता ह्या स्मॉल केसचं जर वैशिष्ट्य बघायचं झालं तर ह्यातले मेजॉरिटी स्मॉल केस जे आहेत ना ते थीम बेस्ड आहेत. जसं की आता तुम्ही बघत असाल आता ईव्ही मध्ये खूप मोठी क्रांती व्हायला आहे, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये. मग त्यामध्ये 2 व्हीलर यायला लागलेत, 4 व्हीलर यायला लागलेत, इव्हन कमर्शियल मोठे व्हेकल देखील यायला लागलेत. इव्हन आपल्याकडे पाठीमागे डिजिटल इंडियाची कन्सेप्ट आली होती. बऱ्याच कंपन्या फक्त डिव्हिडंड देतात, बऱ्याच कंपन्या अशा आहेत की बाबा ते फक्त एका स्पेसिफिक सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये थीम बेस्ड पोर्टफोलिओ तयार करतो. आणि सगळ्यात महत्वाचं फक्त पोर्टफोलिओ तुम्हाला निवडताच येतो असं नाही, तर त्या पोर्टफोलिओ मध्ये तुम्हाला जो सबस्क्रिप्शन दिले ना त्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल मला ह्याच्यामध्ये हे चेंज करायचे तर ते चेंज करायचे पण अधिकार तुम्हाला राहतात. सगळ्यात महत्वाचं काय तर हे जे प्रोडक्ट आहे ना, जे फंड मॅनेजर वगैरे आहेत ते सगळे सेबी रजिस्टर्ड आहेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सेबीच्या सर्व कंप्लायन्स वगैरे जे आहेत त्या सर्व ह्याच्यामध्ये काय होतं फॉलो होतात. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये डायरेक्ट स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट होते. काय सांगतोय मी, डायरेक्ट स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट. आणि कुठल्या स्टॉक मध्ये तुमची किती इन्व्हेस्टमेंट झाली, किती अमाऊंट झाले, किती प्राइसला तो स्टॉक बाय झालाय, त्या स्टॉकनं किती रिटर्न दिलेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होतात तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये दररोजच्या दररोज बघता येतात. ओके, म्हणजे थोडक्यात काय तर या ठिकाणी 100% ट्रान्सपरन्सी आहे. म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला फक्त काय दिसतं, म्युच्युअल फंड दिसतो, त्याचा एनएव्ही दिसतो, त्याच्यामध्ये कुठले स्टॉक आहेत वगैरे ते स्पेसिफिक तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला दिसत नाही. हा, त्या म्युच्युअल फंडच्या वेबसाईटला गेला तर तिथं ते एकत्रित सगळं फंडाचं कळतं. पण इथं तसं नाहीये. स्मॉल केसमध्ये तुम्हाला स्पेसिफिक सिंगल स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काय होतो त्या ठिकाणी दिसतो. आणि जे आता मी सांगितलं तुम्हाला यामध्ये जो तुम्हाला पोर्टफोलिओ दिलाय, समजा एक XYZ तुम्ही पोर्टफोलिओ घेतला, त्या पोर्टफोलिओमध्ये समजा 15 स्टॉक असतील, तुम्हाला वाटलं की नाही बाबा मला 15 स्टॉक नको आहेत, मला फक्त 10 स्टॉक आहेत, तर तुम्हाला तिथं स्वातंत्र्य आहे. त्यातले 10 स्टॉक ऍड करायचे, बाकीचे 5 रिमूव्ह करायचे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला वाटलं की बाबा नाही या पोर्टफोलिओमध्ये अजून एक मला स्टॉक ऍड करायचा, तर तो स्टॉक देखील तुम्ही तिथं काय करू शकता ऍड करू शकता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इव्हन त्या पोर्टफोलिओची तुम्हाला SIP देखील करता येते. सर्वात महत्वाचं मी जे मगा म्हणलं की बाबा ह्याच्यामध्ये रिबॅलन्सिंगचा ऑप्शन आहे. म्हणजे समजा एखादा स्टॉक जर खूप चांगला वाढत असेल आणि त्या फंड मॅनेजरला वाटली बाबा ह्याच्यामध्ये आपण जास्त पैसा टाकायला पाहिजे, तर तशी तुम्हाला रिबॅलन्सिंगची पण सुविधा आहे. किंवा एखादा स्टॉक कंटिन्यू डाऊन चाललाय तर त्यातून एक्झिट करायचं सुद्धा स्वातंत्र्य तुम्हाला फंड मॅनेजर पण देतोय आणि इव्हन स्वतः मॅनेजर पण देतोय. बाबा नाही आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे, तुम्हाला एक रिबॅलन्सिंगसाठी ओटीपी, तो जर ओटीपी टाकला तरच रिबॅलन्सिंग होईल, अदरवाईज रिबॅलन्सिंग होणार नाही. म्हणजे ते रिबॅलन्सिंग करायचं किंवा न करायचं
हा तुम्हाला अधिकार असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं मित्रांनो, हे जे प्रोडक्ट आहे हे शॉर्ट टर्म ट्रेडरसाठी नाहीये. म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं बॅकग्राऊंड हे ट्रेडिंग रिलेटेड आहे, तर ट्रेडरसाठी हे नाहीये. तर हे कुणासाठी, लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी हे प्रोडक्ट काय करण्यात आले, डिझाईन करा. मग लॉंग टर्म मध्ये मग ते स्विंग ट्रेडिंग देखील तुम्ही त्यामध्ये काय करू शकता, कन्सिडर करू शकता. सर्वात महत्वाचं काय माहिती का, हा स्मॉल केस खरेदी करत असताना तुम्हाला वन टाइम सबस्क्रिप्शन फी पे करावी लागते. म्हणजे समजा तुम्ही 1,000चं जर सबस्क्रिप्शन इयरली घेतलं, म्हणजे वर्षाला हजारो रुपये फी, त्यामध्ये तुम्ही 50,000 पण इन्व्हेस्टमेंट करू शकता, लाख पण इन्व्हेस्टमेंट करू शकता, 10 लाख पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. अमाऊंट वाढली म्हणून तुमचं सबस्क्रिप्शनचे चार्जेस या ठिकाणी वाढत नाही, ते वन टाइम. मग ते तुम्हाला जर वाटलं की मला सर क्वार्टरली फी पे करायची आहे, 6 मंथली फी पे करायची आहे किंवा इयरली करायचे, तर त्याचं पण तुम्हाला काय होतंय, स्वातंत्र्य राहतं. हे पहिल्यांदा लक्षात. अजून एक मुद्दा महत्वाचा मित्रांनो ह्याच्यामध्ये, तर दुसरं, तुम्ही काय करत आहे, स्टॉक घेताय ह्या पोर्टफोलिओमध्ये, मग 10, 15, 20 स्टॉक किती पण असू शकते. पण इथे एक अजून एक चार्जेस आहे जो मॅन्डेटरी राहतो. तो कुठला, तर ब्रोकरेज किंवा जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करताना जे तुम्हाला चार्जेस पडतात ना, ते सगळे चार्जेस ह्याच्यामध्ये पण काय होतात, लागू होतात. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मंथली, वीकली, क्वार्टरली, इयरली, हाफ इयरली सर्व प्रकारचं फ्लेक्झिबिलिटी जे आहे ते काय करण्यात आले, देण्यात आले. म्हणजे ह्या बेसवर तुम्ही काय करू शकता, हे सगळं स्मॉल केस घेऊ शकता, विकू शकता, त्याचं रिबॅलन्सिंग करू शकता. आता मित्रांनो, म्युच्युअल फंड किंवा डायरेक्ट इक्विटी, डायरेक्ट ईटीएफ मध्ये जर गेला, जसं की म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला चान्स आहे का हो एखादा स्टॉक कमी जास्त करायचा. म्युच्युअल फंड मध्ये जर गेला तर एखादा स्टॉक कमी जास्त करायचा तुम्हाला अधिकार नाहीये. जे म्युच्युअल फंड स्टॉक आहे ते सगळे तुम्हाला काय करावं लागतात, त्या ठिकाणी घ्यावं लागतात. किंवा तुम्ही जर डायरेक्ट ह्याच्यामध्ये गेला, ईटीएफ घ्यायचं म्हटलं, तर ईटीएफ मध्ये पण तुम्हाला संधी मिळत नाही की बाबा चेंज करायला. तुम्हाला जे आहे ते सगळं घ्यावं. पण ह्या स्मॉल केस मध्ये मित्रांनो तुम्हाला कस्टमायझेशनचा सर्वात जास्त बेनिफिट जो आहे तो काय होतो, मिळतो. सर्वात महत्वाचं, तुमच्याकडे त्या सर्व स्टॉकची ओनरशिप राहते. आणि सर्वात महत्वाचं काय, तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट जे आहे, आता मी जे सांगितलं तुम्हाला 5 लाखापासून सांगितलंय, पण ऍक्च्युली तुम्ही 5,000, 10,000, 20,000 पण करू शकता. पण कसं आहे माहिती का, समजा तुम्ही 2,000ची किंवा 5,000चे सबस्क्रिप्शन फी घेतले, प्लॅन घेतलाय, आणि तुम्ही अमाऊंट टाकताय 10,000, बरोबर आहे. किंवा तुम्ही असं समजा की 50,000 अमाऊंट टाकायला लागलाय आणि 10,000चं इयरली सबस्क्रिप्शन घेतलंय, मग तुम्हाला रिटर्न किती तयार करावं लागतील, 30-40% कंपल्सरी तुमच्या फंडाचे रिटर्न यावं लागतील. त्यावेळेला तुम्ही प्लस मध्ये येणार आहे. कारण का, 10,000, 50,000ला 10,000 चार्जेस गेले, म्हणजे याचा अर्थ 20% जर तुमच्या अमाऊंट चार्जेस मध्येच गेली, 20% ज्यावेळेला फंड रिटर्न देईल त्यावेळेला तुम्ही प्लस मध्ये येणार, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस मध्ये होणार, ब्रेक इव्हनला येणार. आणि 20%च्या वर जेवढे रिटर्न येतील तेवढे तुम्हाला रिटर्न मिळणार. म्हणजे समजा अजून 20% रिटर्न आले, म्हणजे 40% ज्यावेळेला रिटर्न येतील तुमच्या स्टॉकमध्ये, त्यावेळेला तुम्हाला 20% मिळतील, कारण 20% चार्जेसच गेलेत ना. त्यामुळं हा चार्जेस जे आहेत ते 4,000, 5,000, 10,000 हे कमी दिसावेत आणि त्याचा रिटर्नवर इम्पॅक्ट होऊ नये म्हणून आपण काय सांगितलं की तुमची जेवढी जास्त मोठी अमाऊंट यामध्ये असेल तेवढं तुम्हाला जास्त रिटर्न मिळतात आणि ह्याच्यातलं जी कॉस्ट आहे ती कॉस्ट मिनिमाइज होते. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण मिनिमम 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट सांगितले. तुम्ही 50,000, 60,000, 1 लाखापासून पण काय करू शकता, या ठिकाणी करू शकता. दुसरं मित्रांनो, टॅक्सेशन ह्याला लागू असेल, म्हणजे शॉर्ट टर्म टॅक्स असेल, लॉंग टर्म टॅक्स असेल, जे काय असेल ते सगळं या ठिकाणी तुम्हाला लागू होणार आहे. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे. मी जसं की तुम्हाला काही स्मॉल केस जे आहेत त्याच्यात जे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात ते पण स्क्रीनवर नेऊन दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, चालेल, इकडे बघा. ओके, आता इथं जर आला ना, हा प्लॅटफॉर्म आहे स्मॉल केस एंजल वनचा प्लॅटफॉर्म. म्हणजे तुमचा कुठलाही ब्रोकर असू द्या, झेरोदा असेल, धन असू द्या, ॲलिस ब्लू, कुठलाही ब्रोकर असू द्या, सगळ्या ब्रोकरकडे ही सुविधा आहे. इथं जर गेला ना, इथं इन्व्हेस्टमेंटला जर गेला तर इन्व्हेस्टमेंट तुमची काय असेल, कुठला प्लॅन घेतला असेल तर तो इथं प्लॅन तुम्हाला काय केला दाखवला. आता आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, तर इथून डिस्कवर मधून सुरुवात करायची आहे. ओके, आता इथं जर बघितलं ना तर वेगवेगळे फंड आहेत. जसं की या ठिकाणी जर तुम्हाला जर वाटत असेल की मला फक्त ॲटो स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, तुमच्यापैकी काही लोक असू शकतात त्यांचा ऑटोमोबाईलचा अभ्यास आहे, तर हा प्लॅन काय करू शकता, तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी जर बघितलं तर 10,000 रुपये मिनिमम इन्व्हेस्टमेंट. आता मी काय करतो, इथं ऑल स्मॉल केस मध्ये जातो आणि इथून काही गोष्टी फिल्टर करतो. काही फ्री पण आहेत बरं का, इकडे बघा, फ्री पण आहेत, 1 रुपया चार्ज. जसं की एंजल वन रायझिंग इंडिया इक्विटी 22% रिटर्न आहेत तुम्हाला 3 वर्षात. 22%, 133 रुपयापासून तुम्ही ह्याच्यामध्ये डेली, मंथली, विकली पण एसआयपी करू शकता. हा डिव्हिडंडचा 30%, म्हणजे 30% म्हणजे भरपूर रिटर्न झाले. 16%, आता 16% म्हणजे थोडे कमी आहेत. हे 30% इनफ आहेत. हे 17% आहेत, 19%, 23% फ्री मधले पण आहेत. हे पण तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. ह्याच्यामध्ये मिनिमम अमाऊंट 1,000 रुपये वगैरे आहे. म्हणजे हे पण सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला
बाबा मला हाय रिस्क घ्यायचे, काय करायचंय, मला हाय रिस्क मध्ये जायचं आहे, मला रिटर्न जास्त पाहिजे, हा माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. ओके, इथून आपण काय करू शकतो, मिनिमम अमाऊंट असेल, रिटर्न असेल, कशाही पद्धतीने ह्याला फिल्टर करू शकतो, काही अडचण नाही. मी इथून काय करतो, रिटर्न हेच कन्सिडर करतो. ओके, इकडं हाय रिस्क घेतो. हाय रिस्क मध्ये आल्यानंतर बघा इथं ऍसेट अलोकेशन तुम्हाला पाहिजे, डिव्हिडंड पाहिजे, फॅक्टर इन्व्हेस्टिंग पाहिजे, फंडामेंटल पाहिजे, गोल बेस्ड पाहिजे, तुम्हाला ग्रोथ पाहिजे, मोमेंटम पाहिजे. जसं की मी मोमेंटमला क्लिक करतो. मोमेंटम हे सगळ्यात बेस्ट मानलं जातं. जसं की आता जर बघितलं तर MI20 मोमेंटम मॉडेल पोर्टफोलिओ आहे, त्याचे 33% रिटर्न आहेत. इथं अल्फा प्राईमचे 36% रिटर्न आहेत. ओके, राईट स्मॉल कॅपचे 34%, व्हॅल्यू मोमेंटम मॉडेलचे 28% रिटर्न आहेत. EMIचे ऑलमोस्ट 30% रिटर्न असलेले दिसून येतील. किंवा तुम्हाला जर वाटलं की बाबा नाही मला सर काय करायचं आहे, तर फंडामेंटल मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, तर हे जे पण तुम्हाला इकडे काय होतील जवळपास 39%, 22%, 24%, 23% रिटर्न असलेले. आता मी फक्त एकच जे आहे ना तुम्हाला थोडं एलोबरेट करून सांगतो. जसं की आपण असं गृहीत धरू की हा फ्लॅगशिप फंडामेंटल जो आहे टीएमचा, टीएम म्हणजे तेजी मंदी, तुम्हाला माहित आहे रामदेव अग्रवालचं ऍप आहे हे तेजी मंदी, तुम्ही जाहिरात वगैरे बऱ्याच ठिकाणी बघितले असेल, जाहिरात वाचली असेल, त्यांचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. ओके, हे तेजी मंदीचा जो फ्लॅगशिप आहे हा इंडेक्स बीटिंग प्रीमियम स्टॉक ऍडवायझरी आहे. इंडेक्सला बीट करणार आहे हे पहिल्यांदा लक्षात. आता सगळ्यात महत्वाचं काय, तर हे निफ्टी 500 मधलेच फक्त स्टॉक निवडतात. कुठले, निफ्टी 500 मधलेच फक्त स्टॉक काय करतात, निवडतात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये 3 ते 6 महिन्याचा मार्केटचा मोमेंटम, मार्केटचा व्ह्यू बघितला जातो, त्यानुसार हे स्टॉक सिलेक्ट केले जातात. डिसिप्लिनड सेलिंग आहे, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, इन्व्हेस्टरचं कॅपिटल प्रोटेक्ट करण्यावरती फोकस केला जातो. ह्या जर 3 कंडिशन आल्या तर त्या स्टॉक मधून ते एक्झिट करतात. जसं की कंपनी किंवा इंडस्ट्रीचं फंडामेंटल चेंज होत असेल, ओके, सेक्टरमध्ये निगेटिव्ह डेव्हलपमेंट होत असेल, किंवा एक्स्ट्रीमली मॅक्रो इकॉनॉमिक किंवा मार्केट सिच्युएशन जर चेंज होत असेल तर ते काय करतायत, मार्केटमधून कुठल्या कंडिशनला आपण बाहेर पडणार ते पण सांगितलंय. ओके, आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलंय, लिक्विड ETF आहेत, लिक्विड बीज आहेत, हे काय काय गोष्टी त्यांनी ऍड केल्या. इथं जर भेट ना फॅक्ट शीट किंवा मेथोडॉलॉजी मध्ये जर आला ना तर तुम्हाला अजून थोडं डिटेलमध्ये मिळेल. ओके, एकदम डिटेलमध्ये काय होतं मिळतं. आता ह्याच्यामध्ये हा जो पोर्टफोलिओ आहे बघा, निफ्टी 500 मधला आहे, फक्त मिड कॅप स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. कशामध्ये, फक्त मिड कॅप मध्ये. आणि ह्याच्यामध्ये बघा हा पोर्टफोलिओ जो आहे तो कॉन्सन्ट्रेट आहे 15 ते 20 स्टॉकच्या संदर्भात. किती, 15 ते 20 स्टॉक. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. फक्त 15 ते 20 स्टॉक मध्ये काय केले जाते, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. ओके, बाकीचे हे क्रायटेरिया सगळे काय केले जातात, रिबॅलन्सिंग जे आहे ते नीड बेस्ड रिबॅलन्सिंग, म्हणजे वीकली मंथली असं नाही, त्यांना ज्या वेळेला गरज वाटेल त्याच वेळेला ते काय करतात, रिबॅलन्सिंग करतात. आता लास्ट रिबॅलन्सिंग जे आहे त्यांचं कधी झालंय, 18 जूनला झालेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा, आणि नेक्स्ट रिबॅलन्सिंग कधी तर ते डिसाइड. आता बघा एखाद्या वेळेस त्यांचं ज्या वेळेला रिबॅलन्सिंग त्या अगोदर तुम्हाला मेसेज येईल, कॉल येईल, किंवा टेक्स्ट मेसेजला मेल येईल, किंवा OTP पण येईल, काही असेल ते सगळं येईल. त्या ठिकाणी तुम्ही टाकून ते रिबॅलन्सिंग काय करू शकता, त्या ठिकाणी करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं काय बघा, हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला ह्याची सबस्क्रिप्शन फी किती पे करायची आहे, फक्त 1000 रुपये 6 महिन्यासाठी. किंवा तुम्ही जर 1 वर्षाचं घेणार असेल तर फक्त 1400 रुपये तुम्हाला काय करायचे आहे, या ठिकाणी सबस्क्रिप्शन फी पे करायचे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ₹1,00,000 अमाऊंट टाकली काय, 5 लाख टाकली काय, 10 लाख टाकली काय, त्याचा काही संबंध नाही. फक्त तुम्ही हे 1400 रुपये पे करून हे सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी घेऊ शकता. आता बघा 3 वर्षाचे रिटर्न किती आहेत, 39% रिटर्न आहेत तुम्हाला. आपण 40% 50% डोक्यात गृहीतच धरू नका. तुम्ही 15-20% जरी रिटर्न मिळाले तरी पण ह्यामध्ये भरपूर झाले. म्युच्युअल फंड तुम्हाला 12 ते 15% रिटर्न देतोय. तुम्ही काही अमाऊंट म्युच्युअल फंडामध्ये टाका, काही अमाऊंट काय करा, तुमच्याकडे जर सरप्लस अमाऊंट असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला ह्या मार्केटमध्ये थोडीफार काय करायचे, रिस्क घ्यायचे, तर त्या कंडिशनात तुम्ही काय करू शकता, हे स्मॉल केस मधले जे वेगवेगळे फंड मॅनेजर आहेत ह्याचा स्टडी करून हे देखील काय करू शकता, या ठिकाणी निवडू शकता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जसं की अजून एक दुसरा जर बघायचा ना, मी तुम्हाला दुसरा पण दाखवतो. अजून एक फंड बघा, खूप चांगले चांगले फंड आहेत ह्याच्यामध्ये. ओके, इथे डिस्कवरला गेलो किंवा ओके, इथं हाय रिस्क म्हणजे व्होलॅटिलिटी हाय. तुम्ही जर लो व्होलॅटिलिटी घेतलं तरी पण चालतं, काही अडचण नाही. इकडे बघा, आता एंजल वन डिव्हिडंड किंगचे 30% रिटर्न आहे. ओके, किंवा इकडे जर बघितलं तर MI
20 मोमेंटम मॉडेल इंडेक्स जो आहे हे जे 33% रिटर्न आहेत. आता ह्याला जर क्लिक केलं तर इथं बघा आता ह्याच्यामध्ये काय काय येतं हे फॅक्ट शीट मध्ये आला, मेथोडॉलॉजी मध्ये कशा पद्धतीने सिलेक्ट केले जातात ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. ह्याच्यामध्ये पण जवळपास 33%च्या आसपास रिटर्न आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन फी बघा, आता हा जो प्लॅन आहे ना ह्यांचा ह्याच्यामध्ये बघा वीकली रिबॅलन्सिंग आहे. काय प्रत्येक आठवड्याला स्टॉक घेतले जातात, विकले जातात, पण ह्याचं सबस्क्रिप्शन फी पण जास्त असणार बघा, 14,000 रुपये फी आहे. मग समजा तुम्हाला हाय रिस्क घ्यायचं असेल, प्रत्येक आठवड्याला तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ मधले स्टॉक चेंज करायचे असतील, म्हणजे मोमेंटम पिकअप करायचं असेल तर 14,999 म्हणजे 15,000 रुपये इयरली फी आहे. तुमच्याकडे 3 लाख 4 लाख 5 लाख जर अमाऊंट असेल तर हे चार्जेस तुम्हाला जास्त वाटणार नाहीत आणि तिथं रिटर्न पण तुम्हाला काय होणार प्रॉपर. आता इथं बघा, आता ह्यांनी कुठलं निवडलंय 20 स्ट्रॉंगेस्ट मोमेंटम फ्रॉम मिड स्मॉल कॅप 400 इंडेक्स, म्हणजे निफ्टी 400 इंडेक्स जो आहे मिड स्मॉल ह्याच्यातलेच फक्त हे स्टॉक निवडतात. काय करतात, फक्त यामधलेच हे स्टॉक निवडतात. आणि ह्याच्यामध्ये पण यांनी काय केलंय, स्टॉक आणि ईटीएफ दोघांचा समावेश केलेला तुम्हाला दिसून येतोय. या पोर्टफोलिओमध्ये बघा किती स्टॉक आहेत, किती 20 स्टॉक असणार आहेत ह्याच्यामध्ये. इथं बघा ऑल स्टॉक स्टार्ट ऍट 5% वेटेज ऑफ द एंटायर पोर्टफोलिओ. हेच खूप महत्वाचं आहे, हेच आपलं चुकतं. स्टॉक मध्ये आपण पैसे टाकताना हीच चूक करतो. इथं बघा वेटेज दिले बाबा 5% आम्ही काय करणार आहे, वेटेज देणार आहे. ओके, स्टॉक कसं मोमेंटम बेस्ड रँकिंग आहे, त्यांनी काहीतरी क्रायटेरिया लावला असेल, रँकिंग आहे. एव्हरी वीकला तुम्ही रिबॅलन्सिंग, तुम्हाला असं नाही की बाबा ह्याच्यामध्ये विकले तर तुम्ही विकलीच करावं, तुम्हाला महिन्यात तुम्ही मंथली पण ह्याच्यामध्ये रिबॅलन्सिंग घेऊ शकता, काही अडचण नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आता ह्याच्यात बघा विनर आर अलाउड टू रन. ओके, विनर स्टॉकला तिथं परमिशन दिले पळायचा, आणि समजा स्टॉक जर लुझिंग असेल तर नेक्स्ट वेळेला त्यांच्या क्रायटेरियामध्ये जर बसत असेल तर एक्झिट क्रायटेरियामधून त्याला बाहेर देखील काढण्याचं काम केलं. म्हणजे पळणाऱ्या स्टॉकला ते काढत नाही, ते ठुतात. फक्त जो वीक स्टॉक आहे ना त्याला ते पहिल्यांदा बाहेर काढतात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे असे यांचे वेगवेगळ्या क्रायटेरिया यानुसार ह्याच्यामध्ये काय हे असलेलं तुम्हाला दिसू शकतं. म्हणजे साधारणतः ह्याच्यामध्ये ऑप्टिमाइज तुम्हाला एक म्हणजे पर्याप्त पोर्टफोलिओ तयार करायचा असेल 5 लाख ते 30 लाखापर्यंत अमाऊंट काय करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. वीकली म्हणजे एकदम ज्यांना अग्रेसिव्ह रिटर्न हवेत, अग्रेसिव्ह रिस्क घ्यायचे त्यांच्यासाठी हा बेस्ट प्लॅन आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, हा सेबी रजिस्टर्ड आहे. आता हा जो आहे तो नाव काय आता वीकेंड इन्व्हेस्टिंग पॉवर मोमेंटम म्हणून हे कंपनी आहे, सेबी रजिस्टर्ड आहे. यांचं सेबी रजिस्ट्रेशन नंबर वगैरे या ठिकाणी दिलेला आहे ऍडवायझरीचा. ओके, तर ह्यांची तुम्ही काय करू शकता, ही ऍडवायझरी घेऊ शकता इथून. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक रिबॅलन्सिंग जे आहे ते प्रत्येक वेळेला होत जाईल. ह्याच्यामध्ये मग बाकीच्या गोष्टी टाइम हॉरिझन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेत. असेट क्लास दिलेत, लार्ज इक्विटी कॅप मध्ये किती असणार, मिड कॅप मध्ये किती असणार, हे मिक्स किती असणार, हे सगळं त्यांनी काय केलं या ठिकाणी दिले. मग ते कसं असेल सगळं वाचून काय करा तुम्ही बघू शकता, किंवा त्यानुसार तुम्हाला जर कुठला फंड ह्यातला निवडायचा असेल तर तो फंड पण काय करता येईल तुम्हाला निवडता येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे असं ओव्हरऑल हे स्मॉल केस प्रोडक्ट आहे. मग तुमची रिस्क घेण्याची कपॅसिटी कुठली आहे, तुमची अमाऊंट किती आहे, तुम्ही किती वर्षासाठी इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करत आहात, किंवा तुमच्या अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या जातील या ठिकाणी विचारात घेतल्या जातील. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातील विचारात घेऊन तुम्हाला तुमच्यासाठी ह्यातला कुठला फंड योग्य आहे तुमच्या अमाऊंटला ते काय करू आपण सांगणार आहे. म्हणजे मी सांगणार आहे तुम्हाला, आणि त्यानुसार तुम्हाला ते सबस्क्रिप्शन घेऊन दिलं जाईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आता तुमच्या ह्या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारा. उद्याचं जे लेक्चर आहे ना, उद्याच्या लेक्चरला आपण लाईव्ह चर्चा करू. म्हणजे मार्केट रिलेटेड, स्टॉक रिलेटेड, चार्ट रिलेटेड, ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्या डिस्कशन घेऊ. तर तुम्हाला ह्या प्लॅन संदर्भात काही जरी माहिती हवी असेल तर मला कॉल करा, त्याच्यावरती चर्चा करू आणि त्यानुसार आपण तुमचा सबस्क्रिप्शनचा प्लॅन तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह करून देतो. सगळं कुठलेही डीमॅट अकाउंट असू दे, कुठल्याही डीमॅट अकाउंटमध्ये होईल, काही अडचण नाही. अजून काही कुणाचे प्रश्न असतील तर विचारा. हा, काय प्रश्न असतील तर तुमचे विचारा. सर हेल्थ इन्शुरन्स मध्ये जर बघायचं झालं तर सध्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळे प्लॅन आहेत. सध्या बेस्ट जर कुठं म्हणत असाल तर कसं आहे माहिती आहे सर, बेस्ट म्हणता येत नाही. फायनान्शियल प्रोडक्टच्या संदर्भात येतात ज्यावेळी पैसा त्याला बेस्ट म्हणता येत नाही.
पण आम्ही सध्याला जो प्रिपेअर करतोय माझा स्वतःचा देखील केअर हेल्थ इन्शुरन्सचा प्लॅन आहे, चांगला आहे, कॅशलेस आहे, काही अडचण नाही सर, होईल, काही अडचण नाही निलेश. जर कुणाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल, कुणाला टर्म इन्शुरन्स काढायचा असेल तर मला कधीही उद्या कॉल करा. तुम्हाला ते प्रोसेस वगैरे काय अजून काय माहिती हवी असेल, त्याचं कोटेशन हवं असेल, प्रीमियम हवं असेल तर दिलं जाईल. आणि आपलं सगळ्या कंपन्यांसोबत टाईप आहे. हेल्थ इन्शुरन्सच्या 5 ते 6 कंपन्या आहेत. लाईफ इन्शुरन्स मध्ये HDFC असेल, ICICI असेल, त्याचबरोबर टाटा असेल, ह्या 3 मोठ्या कंपन्या आहेत भारतातल्या. या तिन्ही कंपन्यांसोबत आपलं टाईप आहे. तुम्हाला त्याचे पण हेल्थ इन्शुरन्स असतील, टर्म इन्शुरन्स असतील किंवा अजून कुठला इन्शुरन्स प्रोडक्ट हवा असेल तर सांगा, ते देखील आपल्याकडून मिळेल तुम्हाला. आहे अजून कुणाचा काय प्रश्न? हा सचिन बोला. हा सर, आता ते तुम्ही एंजल वन रायझिंग ते आता दाखवलं, ते 0 फीज जे आहे ते कसं मंथली आपण SIP सारखं ते म्हणजे हे करू शकतो का? का त्याच्यामध्ये ते सबस्क्रिप्शन तुम्ही हे करून देणार, आपल्याला ऍक्टिव्ह करून देणार कसं? तुमचं आहे एंजल मध्ये अकाउंट आहे का? आहे की सर. चालेल, उद्या कॉल करा, तुम्हाला ते कसं ऍक्टिव्ह करायचं सांगतो मी. हो हो सर, चालेल. हो चालेल. हा मिलिंदजी बोला. सर, माझं आदित्य बिर्लाचं मेडिक्लेम आहे, मी ते बँके थ्रू काढलं होतं. बरोबर. हा, तर मला ते दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच करता येईल का? हो येते सर, तुम्हाला केअर मध्ये करून देतो मी, काय अडचण नाही. तुमचं कधी संपणार आहे? माझं आता ऑक्टोबर मध्ये संपेल. पण मला काही जण म्हणाले होते की ते आता स्विच होऊ शकत नाही, कारण ते बँके थ्रू काढले, बँकेचं प्लॅन वेगळं असतं. नाही, काही अडचण नाही सर. कुठल्याही चॅनलला काढा. हेल्थ इन्शुरन्स मध्ये फक्त अशी सुविधा आहे, तुम्ही कुठेही भारतात हेल्थ इन्शुरन्स काढा, कुठल्याही कंपनीमध्ये तो पोर्ट होतो, काही अडचण नाही. तुम्हाला करून देतो. तुमच्याकडे स्विच केल्यानंतर पण त्याला पुन्हा वेटिंग पिरियड लागणार नाही ना? नाही. पूर्वी तुमची किती वर्षापासून पॉलिसी सुरू आहे तेवढं तुमचं ते कन्सिडर होणार. माझं 5-6 वर्ष तरी झाले काढून. हा, मग काही तुम्हाला वेटिंग पिरियडचा प्रश्नच नाही, डायरेक्ट तुम्हाला लॉग होणार पूर्ण पॉलिसी, काय अडचण नाही. ओके, ठीक आहे सर, थँक्यू. हो, त्याची काय अडचण नाही. हो सर, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता. स्टॉक घेतलं, तुमचा अभ्यास असेल स्टॉकचा तर स्टॉक मध्ये करा तुमचा स्टॉक, किंवा स्टॉक मध्ये खूपच चांगला अभ्यास असेल तर स्टॉक SIP पण करू शकता, काय अडचण नाही. दोन्ही करता येतं. तुमचं नॉलेज कसं आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हा, अजून कुणाचा काय प्रश्न असेल तर विचारा. हा, राजीव बोला. हॅलो. हा बोला सर, म्हटलं कॉल तुम्हाला करायचा कोणत्या वेळेत करायचा? सर, 11 नंतर कधी कॉल करा, काही अडचण नाही. ठीक आहे. हा, राजेश बोला. सर, माझा अकाउंट आहे आणि ते सेम ट्रान्सफर करू शकतो का सर? दुसरा प्रश्न नाही सर, तुमचा आवाज ऐकू येत नाही सर, बिलकुल पूर्ण ब्रेक होतोय आवाज. एकदा एक्झिट करून जॉईन करा आणि मग प्रश्न विचारा. बिलकुल आवाज ऐकू येत नाही, पूर्ण ब्रेक होतो. हा, पुढं अजून कोणाचा काय प्रश्न असेल तर विचारा. ओके, चालेल मित्रांनो, काही अडचण नाही. ओके, उद्या अजून बरोबर 8 वाजता भेटू. उद्या पण आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू. हा, निलेश बोला. सर, आवाज येतो माझा? हा, आवाज क्लिअर आहे, बोला. सर, ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं की हे फक्त एंजल वन ऍप मध्येच करू शकतो की सर याचं जसं एक मी ऐकलं होतं की ऍक्सिस बँक सिक्युरिटीचं पण एक स्मॉल फीस असतं आहे म्हणून, तर जर तुमच्याकडे जर काढायचं काम पडलं मला तर तुम्ही कशात करावं लागेल? माझं फायर्स डीमॅट अकाउंट आहे, तर या संदर्भात सर कसं आहे माहिती का, तुम्ही कुठेही करू शकता, काय अडचण, ऍक्सेस मध्ये करू शकता, फायर मध्ये करू शकता, कुठूनही करू शकता, काही अडचण आहे. कुठल्याही डीमॅट मधून करू शकता. तुम्हाला जर आपल्याकडून सर्व्हिस असेल, तुम्हाला कधी अडचण असेल, कुठल्या कशाही संदर्भात त्या प्रोडक्ट संबंधात काय अडचण असेल, डायरेक्ट मला जर कॉल करायचा असेल, ते सल्ला घ्यायचा असेल तर एंजल मध्ये केलेलं तुम्हाला जास्त सोयीस्कर होईल, म्हणजे आपल्याकडे.
कुठूनही सुरू करा, ओके. काही अडचण नाही तुम्हाला. कुठल्याही डिमॅट अकाउंट मधून कुठूनही तुम्ही करू शकता, बँकेतून करू शकता, डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटला जाऊन करू शकता, कुठूनही करायला तुम्हाला अधिकार आहे. तुम्हाला जर सर्व्हिस हवी असेल, काही प्रश्न असतील, काही जरी अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या एक विश्वासातला कॉन्टॅक्ट पर्सन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर. मग याच्यामध्ये जे फंड मॅनेजर असतात तर ते तुम्ही ऍज अ फंड मॅनेजर काम करणार तिथे की त्यांचे स्वतःचे फंड मॅनेजर असतील? ऐका, जे तुम्हाला ते आता स्मॉल केजच्या वेबसाईटला गेलं बरोबर आहे का, ते हा. सेबी रजिस्टर्ड सगळे पीएमएस सर्व्हिस देणारे आणि स्मॉल केज सर्व्हिस देणारे लोक आहेत. ओके, आपला रोल काय आहे, आता आमचा मार्केटमध्ये असल्यामुळे मार्केटचा अभ्यास आहे. आता तुम्ही तुमची ओके. सगळी परिस्थिती सांगली, सर माझ्याकडे एवढी अमाऊंट आहे, मला एवढ्या रिटर्नची अपेक्षा आहे, मी एवढी रिस्क घेऊ हा. शकतो, मला पैशाची अडचण नाहीये, मला ह्याच्यातला चांगला हम्म. फंड कुठला असेल, मग तुमच्यासोबत चर्चा करून 2-3 फंडापैकी 1-2 फंड तुम्हाला कुठले सुटेबल होऊ शकतात ते तुम्हाला सांगणार. त्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट करायचं किंवा न करायचं ते तुम्ही ठरवायचंय. म्हणजे तुम्हाला थोडक्यात आमचा रोल तुमच्यासाठी काय असणार आहे, गुगल मॅप सारखा. हो काय, ओके. हा रस्ता आहे, हा रस्ता आहे, हा रस्ता आहे, कुठं जायचं ते तुम्हाला बरोबर. ठरवायचंय. हो का, वेल्थ क्रिएशन प्रत्येकाला करायचं, पैसा प्रत्येकाला मिळवायचा आहे. मग तुम्ही बरोबर. म्युच्युअल फंडातून मिळवू शकता, डायरेक्ट स्टॉक मधून मिळवू शकता, डायरेक्ट स्टॉक एसआयपी मधून मिळवू शकता, स्मॉल केस मधून मिळवू शकता, स्विंग ट्रेडिंग करून मिळवू शकता, इन्व्हेस्टिंग करून ट्रेडिंग ऑप्शन मध्ये बाईंग करून मिळवू शकता. मल्टिपल वेळा आम्ही तुम्हाला सगळे मार्ग दाखवणार. ओके, एक्झिक्युशन तुम्हाला स्वतःला सगळं करायचं आहे, त्यात आमचा रोल कुठेही असणार नाही. ओके. त्याचा ओके. सगळा ओके. 100% ऍक्सेस हा तुमच्याकडे असणार आहे, आमच्याकडे असणार नाही. ओके. आम्ही ओके. फक्त तुम्हाला सांगण्याचं. फंड मॅनेजर फक्त आमच्याकडून एक वेळ कन्फर्मेशन घेणार, ओटीपी वगैरे. येस येस, फंड मॅनेजर घेणार नाही कन्फर्मेशन, तुम्ही कन्फर्मेशन ओके. द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक लिंक येईल बरोबर आहे, हा. तुम्ही हा. त्या हा. लिंकला केलेला का रिबॅलन्सिंग साठी हा मेसेज आहे, या लिंकला क्लिक करून तुम्ही रिबॅलन्सिंग करा, असं जे काय त्यांच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये मेसेज तुम्ही क्लिक केलं, ओटीपी तुम्हाला येईल, तुम्ही ओटीपी टाकलं तर ते कन्फर्म झालं, ऑटोमॅटिक तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये ते रिबॅलन्सिंग होईल. ओके. आणि सर तुमचा हेल्थ इन्शुरन्स हा फक्त क्यूअरचा आहे का? नाही सर, आपल्याकडे हेल्थ केअर आहे, सॉरी केअर हेल्थ इन्शुरन्स आहे, निवा बापू आहे, आयसीआयसी प्रुडेन्शियल आहे, एचडीएफसी आर्गो आहे, अजून 1-2 कंपन्या डिजिट आहे, 5-6 कंपन्यांचा हेल्थ इन्शुरन्स आहे, काय अडचण नाही. ओके. ओके. थँक्यू सर. कुठलंही फायनान्शियल प्रोडक्ट मागा, इव्हन 6 महिन्यात वर्षामध्ये एंजलच्या डीमॅट अकाउंट मध्ये तुम्हाला पर्सनल लोन येणार आहे, होम लोन येणार आहे, गोल्ड लोन येणार आहे. कुठलंही ओके. फायनान्शियल प्रोडक्ट ए टू झेड, इव्हन तुमचं आरटीओचं चलन असेल, गाडीचा इन्शुरन्स असेल, पीयूसी असेल, हे सुद्धा सगळं येणार आहे. ओके. काही ओके. मागा, प्रत्येक गोष्ट तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये येणार आहे. चालेल सर, उद्या 11 नंतर कॉल करतो. येस, कॉल करा, आपण करू काय असेल ते. हो, हा संदेश बोला. संदेश, हा मिलिंद बोला. तर मगाशी मी तुम्हाला विचारलं होतं स्विच करता येईल तर तुम्ही स्विच करता येईल बोललात, पण माझं प्रीमियम पुन्हा मध्ये कमी जास्त होईल का आहे तेवढाच राहील? कारण मी आता 24,000 वगैरे. ऐका काय सांगतो, तुम्ही हो का, हेल्थ इन्शुरन्स मध्ये कसं असतं, त्याचा क्रायटेरिया असतो. आता तुमचं वय किती आहे? आता 50. हा सर कसं आता हेल्थ इन्शुरन्स मध्ये सांगतो, आता तुमचं हे वर्ष संपणार म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता 51 मध्ये जाणार, बरोबर आहे का? हा बरोबर आहे. तर त्या कंडिशनला सर तुमचं जवळपास 2,500 ते 3,000 आता प्रीमियम वाढणार तुमचा. अच्छा. नाही, मला असं म्हणायचं मी आता माझ्या आदित्य बिर्लामध्ये समजा 24,000 काहीतरी आहे, तर तुमच्याकडे केअर मध्ये काढेल तेव्हा कमी असेल का वाढणार? तेवढाच वाढणार सर. अच्छा, वाढणार 2,500 ते 3,000 तुमचा. ऐका, ह्या 2 गोष्टी आहेत. एक तुमचं वय मॅटर करतं. आता तुम्ही 50 आहे, 51 वयामध्ये गेल्यानंतर जर तुमच्याकडे रिन्युएशन येत असेल तर तुमचा 2,500 ते 3,000 प्रीमियम वाढणार, एवढं लक्षात ठेवा. 51 ते 56, 51 ते 55 पर्यंत तुमचा सेम प्रीमियम असेल. आता मागचा 5 वर्ष सेम होता, मग आता इथं मे बी चेंज केल्यामुळे तुमचं थोडाफार अजून ते वाढणार. म्हणजे 2,500-3,000-4,000 रुपये धरून चाला, 2,500-3,000 तर कमीत कमी धरून चाला तुम्ही. बरोबर, ठीक. हा, ओके. कधी करायचं सांगा, आपण करू त्यावेळेला. हो चालेल ना, ऑक्टोबर आहे त्याच्या आधीच करू आपण 1 आठवडा. येस करू 8 दिवस अगोदर. हो चालेल. हा बोला, अजून कोणाचा काय प्रश्न असेल तर विचारा.
ओके, चालेल मित्रांनो. गुड नाईट सर्वांना. आपण उद्या अजून बरोबर 8 वाजता भेटू. ओके, थँक्यू सर्वांचं.